चलो गुड आफ्टरनून चालू करूयात. बघा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? पटकन सांगा एकदा. योगेश यस गुड आफ्टरनून सगळ्यांना. चला आवाज क्लिअर आहे का मला एकदा सांगा सगळं व्यवस्थित. यस ऑनलाईनला आवाज क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे. बघूया चला आपल्याला चालू करायचं आहे दाब. ठीक आहे का? कोणता चॅप्टर चालू करायचा आहे? दाब चॅप्टर चालू करायचा आहे. दाब म्हणजे काय हे बघण्याआधी आपल्याला दाब कसा तयार होतो याच्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये एक कन्सेप्ट बघायचा आहे, उत्प्लाविता. थ्रस्ट काय म्हणतो आपण त्याला? थ्रस्ट असं म्हणतो. उत्प्लाविता बघायचा आहे. उत्प्लाविता म्हणजे काय? जर एखाद्या वस्तूच्या किंवा द्रवाच्या पृष्ठभागावरती काय म्हणतोय मी? बघा हा पृष्ठभाग आहे कोणत्या तरी वस्तूचा किंवा द्रवाचा. ठीक आहे, द्रवाचा किंवा वस्तूच्या पृष्ठभागावरती एखाद्या द्रवाच्या पृष्ठभागावरती जर लंबरूप दिशेने जर बल लावले, काय म्हणतोय मी? लंबरूप म्हणजे या पृष्ठभागाला लंब म्हणजेच परपेंडिक्युलर दिशेने जर बल लावले, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? उत्प्लाविता असं म्हणतो. काय म्हणतो? उत्प्लाविता. थ्रस्ट असं म्हणतो. यस सुनील यस गुड नून. त्याला आपण उत्प्लाविता असं म्हणतो. ठीक आहे, मग ही उत्प्लाविता कशावरती अवलंबून असते? ज्या क्षेत्रफळावरती ती कार्य करते, ज्या क्षेत्रफळावरती ही उत्प्लाविता कार्य करते त्या क्षेत्रफळावरती त्याचा परिणाम अवलंबून असतो. त्या क्षेत्रफळावरती उत्प्लावितेचा परिणाम अवलंबून असतो. ठीक आहे, म्हणजे इथं काय येईल? पृष्ठभागावरील लंबरूप बल असेल उत्प्लाविता म्हणजे. बरोबर आहे का? लंबरूप बल. आणि परिणाम कशावरती अवलंबून आहे? क्षेत्रफळावरती. मग इथं लिहू शकतो का आपण? परिणाम कशावरती अवलंबून आहे? क्षेत्रफळावर अवलंबून आहे. ज्या क्षेत्रफळावर आपण उत्प्लाविता किंवा बल लावत आहोत त्या क्षेत्रफळावरती उत्प्लाविता अवलंबून असते. ठीक आहे, म्हणजेच जरी बल समान लावलं, समजा इथं एक आपण 10 किलोचे हे वरून बल लावलेलं आहे पृष्ठभागावरती. हा पृष्ठभाग असेल आपला 5 सेंटीमीटरचा. ठीक आहे, आणि हा असेल आपला 3 सेंटीमीटरचा. हा असेल आपला 10 केजी, हा असेल 10 केजी. ठीक आहे, दोन्हीकडे 10 केजी. म्हणजे तुम्ही बल जरी समान लावलं तरी त्याची उत्प्लाविता कशावरती अवलंबून आहे? क्षेत्रफळावरती. समान जरी उत्प्लाविता असेल, बल असेल, तरी उत्प्लाविताचे परिणाम समान असतीलच असं नाही. का तर क्षेत्रफळानुसार ते बदलत जातात. यस कळतंय? हो 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 यस 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 नो इश्यूज. आपण सरळ सेवा कंबाईन सर्व काही यात कव्हर करत आहोत. तुम्हाला सर्व पॉइंट्स मी सांगतोय. कंबाईनचे कोणते आहेत, सरळ सेवाचे PYQs कोणते आहेत, लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगतोय. सरळ सेवा कंबाईन तुमच्या सगळ्या एक्झामसाठी, म्हणजे मी कंबाईनच्या लेक्चरमध्येच तुमचं सर्व कव्हर करतोय. त्यामुळे तुमचे हे लेक्चर सगळ्या एक्झामसाठी जातील. सगळ्या, इव्हन ऑल ओव्हर इंडिया लेवलला जरी तुम्ही एक्झाम दिल्यात, SSC CGL असेल, RRB ग्रुप D ची एक्झाम असेल किंवा NTPCच्या एक्झाम असतील RRBच्या वगैरे, त्या सगळ्यांसाठी हे विज्ञान चालेल. यस, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही फक्त लेक्चर करा आणि ते अभ्यास करा आणि इम्प्लिमेंट करा फक्त. चला, म्हणजे काय सांगतोय आपण? उत्प्लाविता जरी समान असेल, उत्प्लाविता म्हणजे लावणारं बल जे आपण समान लावतोय ते जरी समान असेल तरी त्याचे परिणाम समान असत नाहीत. का तर उत्प्लाविता कशावरती अवलंबून आहे? क्षेत्रफळावरती अवलंबून आहे. यस, मग बल किंवा काय एखाद्या ह्याच्यावरती दाब म्हणजे काय? दाब आपण कशाला म्हणतो? एकक पृष्ठभागावरती, एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावरती लावली जाणारी उत्प्लाविता किंवा त्याच्यावरती अप्लाय होणारी उत्प्लाविता. एकक क्षेत्रफळावरती लावली जाणारी उत्प्लाविता म्हणजेच
त्याची काय आहे दाब आपण त्याला असं म्हणतो. मग फॉर्म्युला काय आहे P इज इक्वल टू F/A. उत्प्लाविता म्हणजे काय फोर्स. आपण जे लंबरूप बल लावतोय कोणत्याही क्षेत्रफळावरती किंवा पृष्ठभागावरती त्याला आपण म्हणतो फोर्स. बरोबर. उत्प्लाविता P इज इक्वल टू बल प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे F/A. बरोबर. मग याचं का मग याचं एकक काय आहे. ज्यावेळी प्रेशर आपण लावतो किंवा दाब जो आहे दाब जे आहे त्याचं एकक काय आहे बघा. हे तुमचा PYQ बरं का. आता मी जे सांगतो ते SI एकक काय आहे याचं पास्कल. काय आहे SI एकक आहे पास्कल. ब्लेज पास्कल या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ पास्कल हे SI एकक याला दिलेलं आहे. काय आहे SI एकक पास्कल हे SI एकक आहे. आणि कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ दिलेलं आहे ब्लेज पास्कल या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ ते एकक देण्यात आलेलं आहे. ब्लेज पास्कल या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ त्याला एकक देण्यात आलेलं आहे. यस. मग बघा मग पुढचा पॉइंट काय आहे. वेगवेगळे पदार्थ आहेत ना द्रायू जे आहेत. द्रायू म्हणजे काय मी काय म्हणतो बघा द्रायू. मी वायू पण म्हणत नाही आणि द्रव पण म्हणत नाही द्रायू म्हणतोय. द्रव आणि वायू यांचं मिश्रण द्रव प्लस वायू त्याला आपण काय म्हणतो द्रायू. फ्लुइड्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण फ्लुइड्स. कळतंय. मग या फ्लुइड्स वरती जो दाब तयार होतो तो कसा असेल त्याचं नेचर कसं असेल म्हणजे द्रव आणि वायू यांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतो द्रायू असं म्हणतो. यस. त्यांना आपण काय म्हणतो द्रायू. मग हे द्रायू फ्लुइड्स आहेत. फ्लुइड्स आहेत म्हणजे हे पदार्थ वाहू शकतात. हे पदार्थ काय आहेत प्रवाही आहेत. प्रवाही किंवा वाहू शकतात. येतं लक्षात. हे पदार्थ प्रवाही आहेत किंवा वाहू शकतात म्हणजे ते वाहताना भांड्याच्या पृष्ठभागावरती दाब निर्माण करू शकतात का पृष्ठभागावरती आणि बाजूच्या ज्या बाजू आहेत त्याच्या भांड्याच्या कोणत्याही बाजू आहेत त्याच्यावरती बल निर्माण करू शकतात किंवा दाब निर्माण करू शकतात. बरोबर आहे. यस. लक्षात येतंय. म्हणजेच द्रायू हे प्रवाही पदार्थ आहेत आणि ते वाहताना पदार्थाच्या पृष्ठभागावरती आणि त्या ज्या भांड्यात ठेवलेल्या असतील त्याच्या बाजूंवरती दाब प्रयुक्त करतात. भांड्याच्या पृष्ठभागावरती आणि बाजूंवरती दाब प्रयुक्त करतात. मग कोणत्याही बंदिस्त भांड्यात कोणत्याही बंदिस्त बघा मी काय म्हणतोय बंदिस्त म्हणतोय ओपन नाही. जर एखाद्या भांड्यात आपण द्रायू भरलं द्रव आणि वायूचं लिक्विड जे मिश्रण आहे ते भरलं आणि त्याला बंद केलं तर त्या बंदिस्त भांड्यामध्ये जर द्रायू भरला तर त्याच्या पृष्ठभागांवरती समान सर्व दिशांना समान दाब तयार होतो. सर्व दिशांना समान दाब तयार होतो. यस. कळतंय. शुभम गुड आफ्टरनून. यस. कळतंय का बघा द्रायूंमध्ये जर बंदिस्त डब्यामध्ये भरले किंवा भांड्यामध्ये भरले तर त्याच्या सर्व बाजूंना समान दाब या द्रायूंमुळे तयार होतो. कळतंय हा पॉइंट. द्रायू मी काय म्हणतोय आपण बोलतोय कशाबद्दल द्रायूंबद्दल फ्लुइड्स बद्दल बोलतोय आपण फक्त फ्लुइड्स बद्दल आपण फक्त बोलत आहोत. बरोबर आहे का. यस. मग वायूचे कण वायू काय आहेत वायूंचा दाब. वायूचे कण कसे आहेत गतिमान आहेत. ते गतिमान असल्यामुळे कसेही आहेत त्यामुळे सर्व बाजूंनी दाब प्रयुक्त करतात. ज्या दिशेला ते गतिमान आहेत त्या दिशेला ते दाब प्रयुक्त करतात. बरोबर आहे. मग दाब आपण जे हवेतला दाब आहे बरोबर. मग वातावरणाचा दाब म्हणजे काय एकक पृष्ठभागावरती म्हणजे आता समजा आपण इथली एक फरशी घेऊयात. ठीक आहे. इथली फरशी घेऊयात कितीतरी स्क्वेअर फूट समथिंग असेल ती 2 स्क्वेअर फूट वगैरे असेल 2x2 ची फरशी असेल तर त्या फरशीवरती वातावरणामुळे वातावरणाच्या त्या भागावरती कायमस्वरूपी जो दाब असेल त्याला म्हणतात वातावरणीय दाब. एकक पृष्ठभागावरती हवेच्या वजनानं जे काही प्रयुक्त होतं बल त्याला म्हणतो आपण दाब. वायूंचा दाब किंवा ऍटमॉस्फिअरिक
प्रेशर असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. मग एखाद्या ठिकाणचा जो काही दाब आहे, म्हणजे समजा तुम्ही जसं वरती जाल तस तसं वातावरणातला दाब काय होतो, कमी होतो. का तर हवा विरळ होत जात. बरोबर आहे. हवा विरळ झाल्यामुळं तुम्ही जसं समुद्र सपाटीपासून वर जाल तस तसं वातावरणाचा दाब हा कमी होत जातो. येते का लक्षात? बघा, वातावरणाचा दाब कमी होत जातो. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काय सांगतोय बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब सुमारे किती असतो? 10⁵ पास्कल एवढा असतो. हे नीट लक्षात ठेवायचं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा 10⁵ पास्कल इतका असतो. बरोबर. मग हा झाला वायूंचा दाब. त्याच्यानंतर काय आहे? द्रवांचा दाब. द्रव आपल्या पासून जे काही बाजूला आहे त्या भांड्याच्या सर्व दिशांना समान दाब प्रयुक्त करतात. द्रवातील कण हे एखाद्या भांड्यात ठेवल्यानंतर सर्व बाजूंवर समान दाब प्रयुक्त करतात. एवढं नीट वाक्य लक्षात ठेवायचं. सर्व बाजूंवर समान दाब प्रयुक्त करतात. ठीक आहे. मग द्रवाचा जो काही दाब आहे तो कशावर अवलंबून आहे? द्रवामध्ये असणारी खोली किंवा उंची याच्या वरती द्रवाचा दाब अवलंबून आहे. जसं तुम्ही खोलात जाल, द्रवामध्ये आतमध्ये जाल, तसं तो दाब वाढत जातो. द्रवाचा दाब कशावरती अवलंबून आहे? त्याची उंची किंवा खोलीवरती द्रवाचा दाब अवलंबून आहे. आणि जसं तुम्ही द्रवामध्ये खोल जाल तसं द्रवाचा दाब हा नेहमी वाढलेला असतो. ठीक आहे. हे आहे बेसिक्स. यात तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं? उत्प्लाविता म्हणजे काय आणि काय आहे हे फक्त तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचं. मग आहे तुम्हाला पास्कलचा नियम. बरोबर आहे. पास्कलने आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती पास्कलचा नियम. मग पास्कलने काय सांगितलं? जर आपण गुरुत्व बल दुर्लक्षित केलं, म्हणजे एखाद्या ठिकाणी असणारं गुरुत्व बल, पृथ्वीमध्ये सगळीकडे गुरुत्व बल आहे हे आपण मान्य करतो. बरोबर आहे. म्हणजेच एखाद्या ठिकाणी असणारं गुरुत्व बल जर आपण दुर्लक्षित केलं, म्हणजे कन्सिडर केलं नाही, तर द्रवांनी त्यांच्या बाजूच्या पृष्ठभागावरती सर्व दिशांना प्रयुक्त केलेला दाब हा नेहमी समान असतो. किंवा द्रवातील कण त्याच्या बाजूच्या सर्व पृष्ठभागांवरती समान दाब प्रयुक्त करतात. द्रवातील कण हे द्रवाच्या सर्व बाजूंना समान दाब प्रयुक्त करतात. कधी? जर गुरुत्वाकर्षण दुर्लक्षित केले तर, असं पास्कलनी सांगितलेलं आहे. मग याचा उपयोग काय करतो आपण? हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे आता तुम्ही पार्किंग मध्ये वगैरे बघत असाल, गाड्या उचलून ठेवण्यासाठी, म्हणजे एकाच ठिकाणी 2 गाड्या पार्क करायच्या असतील तर लिफ्ट बसवलेली असते. एक वरती असते लिफ्ट, म्हणजे लिफ्ट खालून गाडी त्याच्यावरती न्यायची, बटन दाबायचं, लिफ्ट वरती येते, खाली दुसरी गाडी पार्क करू शकता तुम्ही. त्याला म्हणायचं हायड्रॉलिक लिफ्ट. पार्किंग मध्ये त्याचा आपण उपयोग करतो. हायड्रॉलिक ब्रेकचा उपयोग काय असतो? गाडीचा ब्रेक पटकन लागावा म्हणून गतिमान जी वाहनं असतात, ज्यांचं जड वाहनं असतील तर ती वाहनं लवकर थांबावीत म्हणून हायड्रॉलिक ब्रेक याचा वापर केला जातो, जेणेकरून वाहनं पटकन थांबावीत आणि होणारे अपघात टाळले जावेत. येते लक्षात सगळ्यांना? यस. सगळं चालतील. मी तुम्हाला तेच सांगतो. तुम्हाला हे सायन्स लेक्चर जरी सरळ सेवासाठी वगैरे करायचे असतील तरी तुम्ही बघितले तरी चालतील. तुमचा पूर्ण अभ्यास त्यात कव्हर होईल. ठीक आहे. आता तुम्ही जर नीट बघितलं,
पुढचा पॉइंट आहे बर्नॉलीचा सिद्धांत. आणि तुम्हाला हे जे इक्वेशन दिसतंय हा तुमचा PYQ आहे गेल्या वर्षीचा. बर्नॉलीचा स्थिरांक जो आहे त्याच्यावरती तुम्हाला 2024 मध्ये, गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 2024 मध्ये प्रश्न विचारलेला आहे की हे जे समीकरण आहे ते कोणा संदर्भात आहे. डायरेक्ट तुम्हाला तो क्वेश्चन आहे, त्या पद्धतीने तो क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्या काही नवीन गोष्टी तुम्हाला दिसतील त्या व्यवस्थित नोट डाऊन करा, व्यवस्थित लक्ष देऊन काम करा. कारण तुम्ही जर सरळ सेवा करत असाल ना तर तुम्हाला कार्य, ऊर्जा, शक्ती, दाब, बल हे जे छोटे चॅप्टर आहेत, ध्वनी, ह्याच्यावरती जास्त काम करावं लागेल. का तर सरळ सेवाचे शक्यतो क्वेश्चन त्याच्यातून विचारलेले असतात. कारण तिथं कन्फ्युजिंग पार्ट भरपूर असतो आणि त्यांना माहित असतं की मुलं तिथं बरोबर कन्फ्युज होणार आहेत. यस. बघा मग बर्नॉलीने काय सांगितलेलं आहे, प्रत्येक प्रवाही द्रवामध्ये, यस कोण आहे, गुलाम जामुन, यस यस, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, यस. प्रवाही द्रवामध्ये काय सांगतोय बघा, बर्नॉलीचा सिद्धांत कशाशी निगडीत आहे, प्रवाही द्रवातील म्हणजे प्रवाही जे द्रव प्रवाही आहेत त्यांच्या संदर्भात बर्नॉलीचा सिद्धांत आहे. पास्कलचा नियम कधी कन्सिडर केला जातो, जर आपण गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते लक्षात घेतले नाही तर. म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आपण कन्सिडर न करता जर त्या द्रवांचा दाब कन्सिडर केला तर तुमचा पास्कलचा नियम लागू होतो. इथं काय आहे बर्नॉलीच्या सिद्धांतामध्ये, तो प्रवाही द्रवांबद्दल आहे. काय आहे, प्रवाही द्रवांबद्दल आहे. हे नीट लक्षात ठेवायचं. प्रवाही द्रवांमध्ये असणारी एकूण ऊर्जा त्याच्या एकूण आकारमानाच्या तुलनेत प्रत्येक ठिकाणी वहनाच्या वेळी, म्हणजे ज्या वेळी तो द्रव प्रवाही असेल त्यात असणारी एकूण ऊर्जा त्याच्या एकूण आकारमानाच्या वेळी प्रत्येक ठिकाणी तो द्रव प्रवाही असताना, जिथं जिथं तुम्ही कुठंही कन्सिडर करा, पण तो प्रवाही असताना त्याच्यातील एकूण ऊर्जा ही त्याच्या एकूण आकारमानाच्या तुलनेत प्रत्येक ठिकाणी वहनाच्या वेळी सारखीच असते. हे इम्पॉर्टंट आहे. काय असते, सारखीच असते. म्हणजे एखादा द्रव जर प्रवाही असेल, तो वाहत असेल, त्याची एकूण ऊर्जा जी आहे त्याच्या एकूण आकारमानासाठी प्रवाहित असताना आकारमानाच्या तुलनेत तर पसरू दे किंवा जवळजवळ वाहू दे, काहीही होऊ दे, पण त्याची जी एकूण ऊर्जा आहे, समजा द्रव प्रवाही आहे, पृष्ठभाग जर पसरला तर तो द्रव पसरला तरी पण त्यातील एकूण ऊर्जा ही नेहमी वहनाच्या वेळी सारखीच असते. आकारमान कन्सिडर केलेलं नाही. आकारमानाच्या तुलनेत म्हटल्या, आकारमानाशी तुलना केली म्हणजे काय, आकारमान त्याचं वाढलं किंवा कमी झालं तरी पण. ठीक आहे, नीट लक्षात घ्या पॉइंट. हा पॉइंट नीट लक्षात घ्या. आयोगाने तुम्हाला इथं विचारलंय, स्टेटमेंट मध्ये अजून आयोगाने विचारलेलं नाहीये. जर विचारलं तर स्टेटमेंट मध्ये कदाचित आयोग विचारू शकेल. त्यामुळे नीट लक्षात ठेवा की हा सिद्धांत कोणाचा आहे. जर स्टेटमेंट दिलं तर किंवा बर्नॉलीच्या सिद्धांताशी निगडीत खालील पर्यायांचा विचार करा आणि योग्य अयोग्य आयोग विचारेल त्यात काय असेल. त्यामुळं नीट लक्षात ठेवा, एखाद्या प्रवाही द्रवातील एकूण ऊर्जा त्या द्रवामध्ये प्रवाहित असताना, तो द्रव वाहत असताना त्यामध्ये असणारी एकूण ऊर्जा जी आहे त्याचं आकारमान त्याच्या आकारमानाच्या तुलनेत वहनावेळी प्रत्येक ठिकाणी सारखीच असते. एवढं लक्षात ठेवायचं, प्रत्येक ठिकाणी सारखीच असते. एवढं फक्त वाक्य नीट लक्षात ठेवा. मग प्रत्येक प्रवाही द्रवामध्ये, द्रव जर प्रवाही असेल म्हणजे त्यात काहीतरी ऊर्जा आहे, बरोबर आहे, काहीतरी ऊर्जा आहे. मग ती ऊर्जा किती स्वरूपात आहे, 3 स्वरूपात आहे प्रकारची. एक आहे प्रेशर ऊर्जा, प्रेशर आहे, दाब ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, दुसरी आहे स्थितीज ऊर्जा आणि तिसरी आहे गतीज ऊर्जा. या 3 प्रकारच्या ऊर्जा प्रत्येक प्रवाही द्रवांमध्ये असतात. या 3 प्रकारच्या ऊर्जा प्रत्येक प्रवाही द्रवांमध्ये असतात. हे नीट लक्षात ठेवायचं. मग बर्नॉलीचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला, हे प्रेशर, स्थितीज ऊर्जा
आणि गतिज ऊर्जा या सगळ्यांचा मिळून एक स्थिरांक येतो, एक स्थिरांक येतो, त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण बर्नॉलीज इक्वेशन. मग बर्नॉलीनं इक्वेशन काय दिलेलं आहे, P बाय रो प्लस Hg प्लस 1/2 इज इक्वल टू स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे. येतं लक्षात, P बाय रो प्लस Hg प्लस 1/2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. येतं लक्षात. बघा यात G म्हणजे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, रो म्हणजे आहे द्रवाची घनता, जी काही डेन्सिटी आहे लिक्विडची ती, P म्हणजे दाब, प्रेशर जे झालेलं आहे ते, H म्हणजे हाईट त्याची जी काय आहे ती, त्याला मिळून म्हटलेलं आहे ठीक आहे. मग बघा हे आहे बर्नॉलीचं इक्वेशन, लक्षात आलं, बर्नॉलीचं इक्वेशन आहे. बरं मग बघा आता जर प्रवाही किंवा द्रव जर स्थिर असेल, स्थिर, तर त्यावेळी त्यात जे प्रेशर असेल ते असेल स्थितिक दाब, स्थितिक दाब, स्टॅटिक प्रेशर असेल. आणि जर तो द्रव प्रवाही असेल, द्रव प्रवाही असेल तर त्यामध्ये असेल गतिमान दाब किंवा गतिज ऊर्जेचा दाब त्यामध्ये असेल, त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक दाब असं आपण त्याला म्हणतो. मग स्थितिक दाब अधिक डायनॅमिक दाब इज इक्वल टू स्थिरांक, असं ही इक्वेशन तयार होईल का. बरोबर आहे, कळतंय का इथपर्यंत. बघा तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, हे स्टेटमेंट जे मी दिलेलं आहे तेवढंच लक्षात ठेवा आणि हे जे इक्वेशन आहे ते लक्षात ठेवा, कारण तो तुमचा PYQ आहे. डायरेक्ट PYQ मी तुम्हाला सांगितलंय, P बाय रो प्लस Hg प्लस 1/2 इज इक्वल टू स्थिरांक, हा तुमचा PYQ आहे. करेक्ट असाच आहे. आयोगाने विचारताना काय विचारलेलं आहे, हे इक्वेशन दिलेलं आहे आणि हे गणितीय विधान असं विचारलंय, हे गणितीय विधान डॅश डॅश या नावाने ओळखले जाते, असा आयोगाचा क्वेश्चन आहे डायरेक्ट. ठीक आहे. मग या पास्कलच्या नियमाचा उपयोग कुठं केला जातो, पास्कलच्या नियमाचा उपयोग कुठं केला जातो, तुमचं विमान जे असतं, विमान उडतं हवेत, ते कशामुळे उडतं, त्याच्या टोकावरती, टोक जे आहे विमानाचं टोक आणि पंखे जे आहेत, तो पंख्यांचा आकार असा असतो की त्याचा पृष्ठभाग आणि मागचा टोक वरचा पृष्ठभाग आणि मागचं टोक हे जड असतं का, पृष्ठभाग आणि टोक, त्याचा विमानाचा पृष्ठभाग आणि टोक हे मागच्या भागापेक्षा थोडस जड असतं का, तर त्याच्या वरती जास्त पातळी आणि खाली कमी पातळी राहावी म्हणून. त्यामुळे काय होतं, विमान उडण्यास मदत होते, विमान उडण्यास त्यामुळं मदत होते. काय सांगितलं, विमानाच्या पंख्यांचा आकार असा बनवलेला असतो की त्याचं मुख्य टोक, ठीक आहे, मुख्य भाग जे समोरचा आहे तो आणि त्याचं टोक जे आहे ते, हे जे आहे ते मागच्या टोकापेक्षा जड असते का, का तर पंख्यांच्या वरती हवा दाब जास्त असावा आणि पंख्यांच्या खाली कमी राहावा म्हणून. अशा पद्धतीनं बर्नॉलीचा सिद्धांताचा वापर तिथे केलेला आहे. कळलं. यस. मग याचा बेस्ट ऑप्शन एक आहे ऍस्पिरेटर पंप. ऍस्पिरेटर पंप कुठं वापरतात, ऍस्पिरेटर पंप, त्यालाच आपण फिल्टर पंप असं पण म्हणतो. बघा उच्च गतीचा दाब म्हणजे ज्यावेळी गतीचा दाब जो आहे, पाण्याच्या प्रवाहाच्या उच्च गतीचा दाब जो आहे त्याचा प्रभावी वापर करून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण करण्यासाठी, कमी दाबाचं प्रवाही दाब जो आहे प्रेशर येईल त्यावेळी काय होईल, ज्यावेळी प्रवाहानं काय म्हणतात पाणी वगैरे किंवा कोणतंही लिक्विड येईल त्यावेळी एक मोठ्या प्रमाणात दाब तयार होईल, त्याचा वापर करून पुढच्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण करण्यासाठी रेस्पिरेटरी पंप वापरला जातो. आणि हा पण तुमचा काय म्हणतात एस्पिरेटर पंप वापरला जातो, हा पण तुमचा PYQ आहे. याचा उपयोग जो आहे तो लक्षात ठेवा. उपयोग जो आहे
एस्पिरेटर पंप, हा पण तुमचा PYQ आहे एस्पिरेटर पंपाचा. क्वेश्चन काय आहे मी तुम्हाला सांगतो. खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही असं विचारलेलं आहे. कोणता उपयोग नाही? एस्पिरेटर पंप, व्हेंचुरी पंप, प्रवाहाची गती आणि यापैकी नाही असं विचारलेलं आहे. व्हेंचुरी पंपामध्ये त्याचा उपयोग का होत नाही? व्हेंचुरी जे पंप आहेत त्यामध्ये ऊर्जेत फरक होत नाही. ऊर्जा नेहमी त्यामध्ये अक्षय्य राहते, ऊर्जा कन्वर्ट होत नाही. त्यामुळे व्हेंचुरी पंप मध्ये बर्नौलीच्या सिद्धांताचा वापर होत नाही. हे स्टेट बोर्ड मधलं आहे तसं वाक्य, 11वीच्या स्टेट बोर्ड मधलं, आणि तेच तुम्हाला परीक्षेत विचारलेलं आहे. आता प्लावक बल. प्लावक बल म्हणजे काय? बियॉन्ड फोर्स, बरोबर आहे. बियॉन्ड फोर्स म्हणजे एखाद्या द्रवामध्ये तुम्ही जर वरून दाब देत असाल, तुम्ही जेवढ्या वजनाचा दाब वरून द्याल किंवा जेवढा दाब वरून द्याल तितक्याच किमतीचं दाब किंवा तेवढाच दाब हा द्रवाकडून विरुद्ध दिशेने प्रयुक्त केला जातो. म्हणजे काय? हे बघा, हा द्रवाचा पृष्ठभाग आहे, इथं काहीतरी प्रेशर तुम्ही क्रिएट करताय, तर याच वजनाचा किंवा याच किमतीचा तेवढंच बल द्रवाकडून वरच्या दिशेनं प्रयुक्त होतं. द्रवाकडून वरच्या दिशेनं प्रयुक्त होतं, त्याला आपण म्हणतो प्लावक बल. द्रवाने निर्माण केलेले प्लावक बल असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू जर द्रवात, तुम्ही बघा पाण्यात काही गोष्टी दाबून बघा, अशा तुम्हाला थोडासा अपोज जाणवतो का? तर तुम्ही ज्या दाबाने कुठली एखादी गोष्ट पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहात किंवा दाबण्याचा प्रयत्न करत आहात, तेवढाच दाब पाणी त्या वस्तूवरती प्रयुक्त करते. तेवढाच दाब पाणी त्या वस्तूवरती प्रयुक्त करते. म्हणून त्या बलाला आपण काय म्हणतो? प्लावक बल असे आपण म्हणतो. मग हे बल कशावरती अवलंबून आहे? हे बल कशावरती अवलंबून आहे? तर आपण जेवढं बल दिलेलं आहे, आपण काय दिलेलं आहे? जे काही बल लावलेलं आहे, जिथं बल लावलंय तिथला दाब आणि क्षेत्रफळ याच्या वरती तुमचा हा प्लावक बल अवलंबून आहे. प्लावक बल कशावरती अवलंबून आहे? ज्या द्रवामध्ये तुम्ही एखादा पदार्थ बुडवत आहात त्या ठिकाणचा असणारा दाब आणि त्याचं क्षेत्रफळ यांच्या गुणाकारा एवढं प्लावक बल तिथं तुमच्यावरती क्रिएट होतं, उलट्या दिशेनं प्रयुक्त केलं जातं. येते का लक्षात? उलट्या दिशेने प्रयुक्त केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? प्लावक बल असं म्हणतो. येते लक्षात? मग बघा, वस्तूचं आकारमान जेवढं जास्त असेल तेवढं प्लावक बल जास्त असतं. म्हणजे काय सांगतोय मी? बघा, आकारमान जास्त असेल तर प्लावक बल काय असते? जास्त असते. आकारमान जेवढे जास्त प्लावक बल तेवढे जास्त असते. म्हणजेच आकारमान आणि प्लावक बल हे एकमेकांशी समानुपाती असतात. आकारमान जेवढं वाढेल तेवढं प्लावक बल वाढतो. म्हणजेच आकारमान आणि प्लावक बल हे एकमेकांशी समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. येते का लक्षात? यस. मग दुसरी गोष्ट, द्रवाची घनता जेवढी जास्त तेवढंच प्लावक बल सुद्धा जास्त असते. काय म्हणतोय? बघा, द्रवाची घनता जेवढी जास्त असेल तेवढंच प्लावक बल सुद्धा जास्त असते. म्हणजे घनता सुद्धा प्लावक बलाला समानुपाती असते. हे दोन स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा, त्याला मार्किंग करून ठेवा, स्टार करून ठेवा, काय ठेवायचं ठेवा. तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे? त्याच्यावरती कुठेतरी क्वेश्चन विचारला जाईल. ग्रुप बी ला विचारला जाईल, ग्रुप सी ला विचारला जाईल किंवा सरळ सेवामध्ये तरी विचारला जाईल. मग एखादी वस्तू द्रवात बुडेल की नाही हे कशावरून ठरवलं जातं?
तर बघा, एखाद्या वस्तूचं वजन जर प्लावक बलापेक्षा कमी असेल, एखाद्या वस्तूचं वजन प्लावक बलापेक्षा कमी असेल तर वस्तू तरंगते, तर वस्तू द्रवात तरंगते. म्हणजे काय आहे, वस्तूचं वजन जर प्लावक बलापेक्षा कमी असेल, प्लावक बलापेक्षा कमी असेल तर ती वस्तू द्रवामध्ये तरंगते. हे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला मल्टीलायनर मध्ये हे पॉइंट्स विचारतील, योग्य अयोग्य विधान ओळखा, अशा पद्धतीने सुद्धा ते विचारतील. येते का लक्षात तुम्हाला? यस. ऑनलाईन जनता, गुलाबजामुन, शुभम, सुनील, आराध्या, यस, योगेश, गिरीश, कळते का बघा? कळतंय का बघा? वस्तूचं वजन जर प्लावक बलापेक्षा कमी असेल तर ती वस्तू तरंगते. ठीक आहे. मग वस्तूचं वजन जर प्लावक बलापेक्षा जास्त असेल, वस्तूचे वजन प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू काय होईल? द्रवामध्ये बुडेल. येते का लक्षात? ती वस्तू द्रवामध्ये बुडेल. यस. कळतंय का बघा? आणि वस्तूचं वजन जर प्लावक बला एवढंच असेल, वस्तूचे वजन प्लावक बला एवढे असेल तर ती वस्तू त्या द्रवामध्ये काय होते? काय होईल? ती वस्तू त्या द्रवामध्ये काय होईल? आता इथे जर तरंगते, इथे जर बुडते, मग इथे काय होईल? अंशतः बुडते. काय होईल? अंशतः बुडेल. अंशतः बुडते. हे प्लावक बलाच्या संदर्भात एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे. काय काय सांगितलेलं आहे आपण? आकारमान जर जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते, द्रवाची घनता जर जास्त असेल तर प्लावक बल सुद्धा जास्त असते. वस्तूचं वजन जर प्लावक बलापेक्षा कमी असेल तर ती वस्तू त्या द्रवावरती तरंगते. वस्तूचं वजन जर प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू त्या द्रवामध्ये बुडते. आणि वस्तूचं वजन जर प्लावक बला इतकेच असेल तर ती वस्तू अंशतः बुडते. येते का लक्षात? यस. कळतंय सगळ्यांना? ऑनलाईन कोण कोण येते? बघा, नीट लक्षात येते का बघा? आयोगाचा हा फेवरेट क्वेश्चन आहे बरं का सध्या. हा पॉइंट फेवरेट आहे आयोगाचा. प्लावक बल कंपल्सरी आयोग विचारत आहे सध्या त्याच्यावरती क्वेश्चन कंटिन्युअसली. येते का लक्षात? तुम्ही जर लिहून घेत असाल तर लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. यस. त्याच्यानंतर कुठला पॉइंट आहे? आर्किमिडीजचे तत्व. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आपली पाणबुडी ज्याच्यावरती काम करते, या आर्किमिडीजच्या तत्वावरती आपली पाणबुडी काम करत असते. पाणबुडीचं फंक्शनिंग जे आहे ते आर्किमिडीजचं तत्व वापरून केलेलं आहे. त्यात आर्किमिडीजनं काय सांगितलं आहे? जेव्हा एखादी वस्तू एखाद्या द्रायूमध्ये पूर्ण किंवा अंशतः बुडते, पूर्ण किंवा अंशतः बुडते, तेव्हा त्या वस्तूनं विस्थापित केल्या, म्हणजे जेवढा द्रायू तो बाहेर ढकलेला असतो तेवढ्याच वजनाचं उलट बल त्या द्रायूकडून त्या वस्तूवरती प्रयुक्त केलं जातं. म्हणजे इक्वल अँड ऑपोजिट लक्षात ठेवायचं. जेवढं द्रायूवरती ते बल टाकल्यानंतर जेवढा द्रायू विस्थापित होतो तेवढ्याच वजनाचं बल त्या द्रायूकडून किंवा त्या द्रवाकडून त्या वस्तूवरती अप्लाय केलं जातं किंवा लावलं जातं. त्याला म्हणतात आर्किमिडीजचं तत्व. मग पाणबुडी याच्यावरती कसं काम करते? पाणबुडीला काय आहे? 4 टाक्या असतात, पुढे 2 मागे 2. ठीक आहे. पुढे 2 टाक्या मागे 2 टाक्या अशा लावलेल्या असतात, त्याच्यावरती काम करते. म्हणजे त्यामध्ये काय आहे? मोटर्स लावलेले असतात. काही ठिकाणी मोटर्स असतात त्यात. आणि त्यामध्ये काय होतं?
की जर पाणबुडीला आत बुडायचं असेल, पाणबुडीला खाली पाण्यामध्ये बुडायचं असेल तर त्या टाक्यात उघडल्या जातात आणि पंपनी काय केलं जातं, पाणी आत ओढलं जातं, म्हणजे त्या टाक्या पाण्याने भरल्या जातात. का तर वजन वाढावं आणि पाणबुडी खाली जावी पटकन. मग त्या पद्धतीनं ती पाणबुडी बुडवली जाते आणि ज्यावेळी पाणबुडी वरती आणायची आहे त्यावेळी पंप लावून ते पाणी बाहेर काढलं जातं आणि तिथं हवा भरली जाते. तिथं काय केलं जातं, हवा भरली जाते, जेणेकरून पाणबुडी पाण्यावरती यायला चालू, म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरती यायला चालू होते. अशा पद्धतीनं पाणबुडीचं फंक्शनिंग चालू असतं. म्हणजे जर बुडवायची असेल पाण्यात तर काय करतात, त्या टाक्यांमध्ये पाणी भरलं जातं, म्हणजे तिथलं वजन वाढवलं जातं पाणी भरून. त्यामुळे काय होतं, पाणबुडी खाली बुडते. आणि जर पाणबुडीला वरती आणायचं असेल तर त्यावेळी तिथं काय केलं जातं, पाणबुडीतलं पाणी काढून त्या टाक्यांमध्ये हवा भरली जाते, जेणेकरून ती पाणबुडी पाण्यावरती तरंगेल किंवा वरती येईल पृष्ठभागावर. अशा रीतीनं पाणबुडीवरचं फंक्शनिंग चालू आहे किंवा चालू असतं. ठीक आहे. मग घनता म्हणजे काय, घनता म्हणजे काय, घनता म्हणजे सूत्रावरूनच सांगा, एखाद्या पदार्थाचं वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर होय. घनता म्हणजे काय, एखाद्या पदार्थाचं वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर होय. मग याचा याचा एकक काय आहे, किलोग्रॅम मीटर क्यूब. एकक काय आहे याचा एकक, किलोग्रॅम मीटर क्यूब. सीजीएस एकक काय आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. तुम्हाला यात सरळ सेवासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, घनतेचं याचा एकक काय. यस ग्रुप डी साठी सुद्धा चालेल. तुम्ही आरआरबी ग्रुप डी जर करत असाल तर त्यासाठी सुद्धा चालेल. तुमचे जे काही 25 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील सायन्सचे आरआरबी ग्रुप डी ला, त्यासाठी हा उपयुक्त पार्ट असेल. लेक्चर्स हे तुम्हाला उपयुक्त ठरतील सायन्सचे सगळेच. ठीक आहे. आपलं फिजिक्स संपत आलेलं आहे. फिजिक्सचा आपल्याला आज जे चॅप्टर संपेल तो संपेल आणि त्याच्यानंतर फक्त आपलं लाईट एक राहतोय, लाईट, आरसे व भिंग आणि मानवी डोळा हा चॅप्टर राहतोय, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. आज आपलं काय असेल, फोर्स, प्रेशर हे आपण पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. यस, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, तुम्हाला अभ्यास हा वेगळा नसतो. मी काय सांगतो बघा, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, तुमचा अभ्यास वेगळा नसतो. तुमचा रीडिंग करण्याचा अप्रोच तुम्हाला बदलावा लागतो. रीडिंग करण्याचा अप्रोच बदलावा लागतो म्हणजे काय, जर तुम्ही आता कंबाईनच्या परीक्षा देत असाल ग्रुप बी ग्रुप सीच्या, तर क्वेश्चन थोडेफार कन्सेप्च्युअल होतात सध्या. ठीक आहे. तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. तेच तुम्ही सरळ सेवा असेल, आरआरबी ग्रुप डी असेल तर तिथं क्वेश्चन फॅक्च्युअल होतात. म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि उत्तर द्यायचे. कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल नसेल, म्हणजे तिथं एकक वरती वगैरे जास्त फोकस केला असतो आरआरबी ग्रुप डी मध्ये वगैरे. सरळ सेवेला पण तसंच. जसं मी सांगितलं की हा जर तुम्हाला विचारणार असेल तर हा विचारणारच आहेत कुठं ना कुठं. सरळ सेवा तरी विचारतील किंवा ग्रुप डी मध्ये कुठेतरी एका शिफ्टला विचारतील, पण विचारतील, नाही असं नाहीच आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना तो अप्रोच घेऊन अभ्यास करावा लागतो. तुम्हाला अभ्यास वेगळा करायचा. तुम्ही वाचणार हेच आहात, घनता म्हणजे काय, वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर आहे. मग याचा एकक काय आहे, किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. मग हेच वाचणार आहात सगळ्या एक्झामसाठी. पण अप्रोच देताना तुम्हाला काय करायचं आहे, आता आर्किमिडीजचं तत्व तुम्हाला काय विचारतील, पाणबुडी खालीलपैकी कोणत्या तत्वावरती काम करते, मग तिथे येईल आर्किमिडीजचं तत्व, बर्नौलीचे तत्व वगैरे असे काही काही येतील ऑप्शन. मग ते सरळ सेवासाठी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आहे, बरोबर आहे. किंवा कंबाईनला पण विचारून गेलेला एकदा हा क्वेश्चन. म्हणजे या गोष्टींवरती तुम्हाला काम करायचं आहे की तो क्वेश्चन कुठल्या ह्याच्यासाठी सोयीस्कर आहे. कन्सेप्ट जर असेल तर ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी शक्यतो सध्या 2023 पासून कन्सेप्च्युअल क्वेश्चन झाल्यामुळं तुम्हाला सायन्सला कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ला आधी कसं होतं, पाठांतर केलं की चला बाबा. पण मुलांना फिजिक्स आणि केमिस्ट्री अवघड का जातं, का तर हे जे कन्सेप्ट आहेत ना हे आपण पाठ करायला जातो. कन्सेप्ट पाठ करायचे नाहीत. तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट तुम्ही पाठ करता सायन्समध्ये, पण सायन्स प्रत्येक गोष्ट पाठ करून नाही येणार आपल्याला. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही कन्फ्युजन क्रिएट करण्यासारखं आहेच तिथं. जसं ध्वनीचा वेग 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवले तर 0.61 असा वाढतो, आपण पुस्तकात वाचतो.
बरोबर आहे. म्हणजे जे भरपूर मुलांचं उत्तर चुकलं होतं त्या क्वेश्चन मध्ये. का तर आयोगाने क्वेश्चन कुठं फसवला होता, मी ध्वनी चॅप्टर मध्ये पण सांगितलं. त्यांनी फक्त सेंटीमीटर आणि मीटर यामध्ये फक्त चेंज केला होता ध्वनीच्या वेगाच्या ह्याच्यात, सेंटीमीटर आणि मीटर मध्ये. आणि आपण पाठ केलेलं असतं त्यामुळे तिथं कन्फ्युजन होतं. आपण या गोष्टींकडे लक्षच दिलेलं नसतं. सेंटीमीटरचं मीटर केलंय की मीटरचं सेंटीमीटर केलंय. हा पार्ट येतो ग्रुप बी आणि ग्रुप सी ला. आणि बाकी तुमच्या ग्रुप डी असतील, सरळ सेवा असतील तर ते ॲज इट इज क्वेश्चन फॅक्च्युअल डेटा मधून आहे तसा विचारतात. मग त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना दोन्ही अप्रोच ठेवून अभ्यास करा. समजा तुम्हाला हे एक पाठ करायचं तर ते सरळ सेवा आणि ग्रुप डी साठी नक्की लागू पडेल. येस येस. तुम्हाला या गोष्टी तिथं उपयोगाला येतील. तुम्ही जेवढ्या गोष्टी आत्मसात कराल ना तेवढ्या तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होत जातील. त्यामुळं कन्सेप्ट जर असतील तर ते समजून घ्या. पाठ करायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही जर गोष्टी जर लक्षात ठेवल्या, तुम्हाला करंट विभागला जातो. आता समजा तुम्हाला विद्युत धारा चॅप्टर असेल, विद्युत धारा चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की जंक्शन लॉ तिथे लागतो. जंक्शन लॉ म्हणजे काय हे आपल्याला पाठ करायची गरज आहे का? नाही. जंक्शन लॉ मध्ये तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा होता फक्त. हे आपले करंट्स आहेत. जेवढे करंट तुमच्या या जंक्शनला येतात, नोडला येतात, त्यांचं संवर्धन केलं जातं. म्हणजेच तुमचे जेवढे करंट जंक्शनकडे येतात ते नेहमी पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात आणि जे बाहेर जातात ते निगेटिव्ह कन्सिडर केले जातात आणि त्यांची बेरीज नेहमी 0 असते. एवढा फक्त आपला कन्सेप्ट आहे. बाकी पाठ करायची काय गरज नाही ना. बाकीची मागच्या पुढचे वाक्य आपल्याला कन्सेप्ट कळाला की तुम्हाला तो पॉइंट तिथे एक्सप्लेन करता येतो लगेच. म्हणून तुम्ही कन्सेप्ट वरती काम करा. तुम्हाला सायन्स खूप सोपं जाईल. कन्सेप्ट वरती काम करा फक्त. प्रत्येक एक्झामला आहे. म्हणजे मुलं अक्षरशः पाठ एकक रट्टा मारतात. रट्टा एवढे एकक आहेत तेवढे रट्टा मारतात अक्षरशः की ह्याचे एकक हे आहे त्याचे, म्हणजे त्यांच्या कपॅसिटीला सलाम आहे ऍक्च्युअली की तेवढे एकक पाठ करतात त्याला. पण पाठ करण्याची गरज नाही ना तुम्हाला. मला सांगा, जर तुम्हाला हे सूत्र माहिती आहे, घनता म्हणजे काय आहे, वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर. आता आपण वस्तुमान कशात मोजतो? ग्रॅम, किलोग्रॅम. बरोबर. किलोग्रॅम मध्ये आपण वस्तुमान मोजतो, मास मोजतो. बरोबर. आणि आकारमान मीटर क्यूब मध्ये मोजतो. बरोबर ना. आकारमान म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम काय? घन मीटर मध्ये मोजतात. बरोबर आहे. मग ते गुणोत्तरात लिहायचं फक्त. वस्तुमान म्हणजे काय आहे? किलोग्रॅम आहे. जसं सूत्र आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला एकक लिहायचे, तुमचं युनिट तयार होतं. करून बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी. तुमचं जे काही तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पण व्याख्या बघितलीत ना त्या व्याख्यांमध्ये जे एसआय एकक आहेत ते करून बघा तुम्ही. जेवढे पण सूत्र आहेत त्यामध्ये त्या ज्या व्हॅल्यू सांगितल्या आहेत किंवा जे कन्सेप्ट दिले आहेत. आता वस्तुमान सांगितलं आहे तर त्याचं एकक काय आहे? किलोग्रॅम. ते इथं मांडायचं. आकारमानचं एकक काय आहे? मीटर क्यूब. मग ते तिथं मांडायचं. झालं तुमचं एसआय एकक तयार. फक्त तुम्हाला एसआय युनिट काय आहेत हे माहित पाहिजे त्या गोष्टींची. येते का लक्षात? येस. जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास कराल ना तर तुम्हाला मार्क्स हातातले आहेत तुमच्या सगळे सायन्स. फक्त तुम्हाला ते इझी करायचंय. तुम्ही काय करता, मला लक्षात राहत नाही म्हणून मी पाठच करणार, हे जे स्वतःच्या इगोवरती घेऊन पाठांतर करताना तिथं बरोबर तुमचं कन्फ्युजन. आणि ते टाळायचं आहे. अभ्यासाच्या बाबतीत इगो मध्ये येऊ द्यायचंच नाही कधीच. तुम्ही इगोवरती घेऊन जर अभ्यास करत असाल ना की नाही हे मी पाठच करणार, काय झालं तरी पाठच करणार, जग बुडालं तरी पाठच करणार. बाबा तू कर, तुझी इच्छा आहे तू कर. पण ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला ते पाठांतर करून पण मार्क मिळणार नाही तिथं कशाला तुम्ही पाठांतर करताना इगो मध्ये आणताय. त्यामुळं जेवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता येतील तेवढ्या ठेवा. जेवढे कन्सेप्ट तुम्हाला समजतात तर ते कन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला ऑटोमॅटिक यातली उत्तरं यायला चालू होतील. ऑटोमॅटिक. फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. सायन्स मी आधी पण सांगितलं, तुम्हाला जर कन्सेप्ट कळालं तर सायन्स इतका सोपा सब्जेक्ट दुसरा कुठला नाहीये. तुम्हाला जर कन्सेप्ट कळाले तर सायन्स इतके चांगले मार्क तुम्हाला दुसरा सब्जेक्ट देऊ शकत नाही. त्यात कन्फ्युजन क्रिएट होण्याचा प्रश्नच येत नाही तुम्हाला कन्सेप्ट जर कळलं. कारण क्वेश्चन तयार होतानाच तुमच्या कन्सेप्ट वरती होणार आहेत. आता आपण इथं बघितलं हे कन्सेप्टच आहेत ना. बरं. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, प्लावक बल आकारमान आणि घनतेशी समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एवढं लक्षात ठेवायचं फक्त. बाकी मग डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, मग आकारमान वाढलं काय आणि कमी केलं काय, म्हणजे आकारमान कमी केलं तर काय होईल, प्लावक बल कमी होईल. आकारमान वाढलं प्लावक बल वाढेल.
त्याला वाईस वर्सा वळवायचा आपल्याला फक्त. म्हणजे तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे की समानुपाती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, विषय मिटला. मग हे पाठ करायची गरज नाही ना एवढं की घनता वाढली तर प्लावक बल वाढेल, हे पाठ करायची गरज नाही ना. समानुपाती आहे तेवढं लक्षात ठेवा फक्त. मग कमी केलं तर कमी होईल, वाढलं तर वाढेल. आयोग काय करतो, तुम्ही जे पाठ केलं ना बरोबर आयोग तिथं फिरवतो वाक्य. तुम्ही पाठ केलं काय असतं, घनता वाढली तर प्लावक बल वाढते आणि घनता कमी केली तर प्लावक बल कमी होते, असं आयोगाने टाकलं तर बरोबर कन्फ्युजन क्रिएट होतं मुलांचं की हे तर वाचलंच नाही आम्ही म्हणून. मग काय होत असेल, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे पाठ कर, असल्या गोष्टी पाठ नाही ना करायच्या, असल्या कन्सेप्ट आहेत आपल्याला त्या लक्षात ठेवा. यस, सुनीता कांबळे. डेली लेक्चर असतात आपले चॅनलवरती, डेली लेक्चर्स आहेत 1:30 ते 3:30 पूर्ण आपलं लेक्चर असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार सायन्स आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपलं हिस्ट्री चालतं सध्या. त्यामुळं हे लेक्चर्स तुम्हाला रोज असतात, तुम्ही ते बघू शकता. तुमच्या जे कोणी गरजू मित्र मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही ते लिंक सुद्धा पाठवू शकता. ठीक आहे, येस, कळतंय पॉइंट. यस, मग सापेक्ष घनता. आता काल मी तुम्हाला सांगितलंय निरपेक्ष आणि सापेक्ष. निरपेक्ष म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता केलेलं मोजमाप. सापेक्ष म्हणजे कोणाची तरी तुलना करून केलेली घनता. एवढं तर लक्षात आलं. निरपेक्ष आणि सापेक्ष. सापेक्ष घनता म्हणजे काय आहे, अपेक्ष. अपेक्षा आहे पण कशाच्या तरी सहित आहे. सापेक्ष, रिलेटिव्ह. कळलं, कशासोबत तरी त्याची तुलना केलेली आहे किंवा त्याला कन्सिडर केलेलं आहे आणि मग ती घनता मोजलेली आहे. येते का लक्षात. त्याला म्हणायचं आपण सापेक्ष घनता. त्याला काय म्हणतो आपण, सापेक्ष घनता. यस, मग सापेक्ष घनता म्हणजे काय, जेव्हा एखाद्या पदार्थाची घनता ही पाण्याच्या घनतेशी तुलना करून मोजली जाते. काय म्हणतोय, एखाद्या पदार्थाची घनता ही पाण्याच्या घनतेशी तुलना करून मोजली जाते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, सापेक्ष घनता. आणि सापेक्ष घनतेला जेव्हा ती पाण्याला कन्सिडर करून मोजली जाते तेव्हा त्याला एकक नसते. काय सांगतोय, जेव्हा पाण्याची घनता, सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेला कन्सिडर करून मोजलेली असते तेव्हा त्याला एकक नसते. या सापेक्ष घनतेला पाण्याच्या घनतेशी तुलना करून ठरवली जाते म्हणून त्याला एकक नसते. येते का लक्षात. बघा आता हे महत्वाचं आहे. आता आपण सांगितलं पृथ्वीचा वातावरणीय दाब म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एकक क्षेत्रफळावरती असणारा त्या ठिकाणचा वातावरणाचा जो दाब आहे, वातावरणाचा जो दाब आहे म्हणजे कसा बघा, हे स्क्वेअर फीट आहे. ठीक आहे, ही एक फरशी आहे, ही स्क्वेअर फीट आहे आणि याच्यावरती जी काही हवेचा दाब आहे याच्या आकारातला, याच्यावरती एवढाच जो दाब आहे वातावरणाचा त्याला आपण म्हणतो वातावरणीय दाब. हवेचा एखाद्या एकक पृष्ठभागावरती असणारा त्या ठिकाणचा दाब म्हणजेच वातावरणीय दाब होय. कळतंय का बघा, वातावरणीय दाब होय. मग हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात, सिंपल बॅरोमीटर. त्याला आपण काय म्हणतो, साधा हवा दाब मापी असं म्हणतो. हवेचा दाब, सरळ सेवावाले जे आहेत त्यांनी हे असले उपकरण लक्षात ठेवायच्या. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात, सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात, निरपेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात. हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते नीट लक्षात ठेवायचं. परिपथातला करंट मोजायचा असेल तर कोणतं एकक वापरतात, परिपथातलं पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर मोजायचं असेल तर कोणतं एकक, कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात. ठीक आहे, करंट चालू आहे की नाही परिपथात हे जर मोजायचं असेल तर कोणतं उपकरण वापरतात. ह्याच्यावरती सरळ सेवेमध्ये क्वेश्चन विचारतात ना, हे उपकरणांवरती. त्यामुळे ही उपकरणं लक्षात ठेवायची. आयोगाने पण काही ठिकाणी मल्टीलाईनर मध्ये विचारताना अशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत की हे उपकरण वापरतो म्हणून. त्यामुळं लक्षात ठेवा की हे आपण कधी घेतोय किंवा का सांगतोय. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात,
साधा हवा दाब मापी वापरला जातो. बरोबर आहे. मग समुद्र सपाटीला हवेचा दाब किती आहे? 760 mmHg. mmHg म्हणजे काय? पाऱ्याला कन्सिडर केलं जातं, म्हणून तिथं आपण पाऱ्याला कन्सिडर करून तो दाब मोजला जातो, म्हणून तिथं Hg दिलेलं आहे 760 mmHg, 760 मिलीमीटर जी इतका वातावरणाचा दाब असतो समुद्र सपाटीला हवेचा दाब असतो, हे लक्षात ठेवा. मग समुद्र सपाटीपासून जसजसं वर जाऊ आपण तस तसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हवा विरळ होत असल्यामुळं हवेचा दाब कमी होतो. आता इथं सरळ सरळ कारण कन्सेप्ट आहे, समुद्र सपाटीपासून वर जस जस जाईल तस तसं हवा कमी होते, हवा विरळ होत जाते, लांब लांब पसरते, म्हणून हवेचा दाब त्या ठिकाणी जो आहे तो काय आहे? कमी आहे. जर तुम्ही 5.5 किलोमीटर वर जात असाल तर अर्धा, बरोबर आहे, हवेचा दाब किती होतो? अर्धा होतो. कितीला? 5.5 किलोमीटरला, 5.5 किलोमीटर. आणि त्याच्यापेक्षा अजून वर गेलात तर किती होईल? 1/4 होईल. मग तुम्हाला हे पाठ करायचं आहे का? नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं काय? जर 5.5 ला तो किती होतोय? अर्धा होतोय. बरोबर आहे. 5.5 ला अर्धा होतोय. मग 11 म्हणजे काय आहे? ह्याची दुप्पट आहे, म्हणजेच काय आहे? म्हणजे काय झालं? 1/4 झालं. कळलं का? त्यामुळं पाठांतर प्रत्येक ठिकाणी करत बसू नका. जेवढं तुम्हाला लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला जास्त फायदेशीर राहील. सायन्स त्यामुळे तुम्हाला सोपं वाटेल. आता एखाद्या व्यक्तीला निर्वातामध्ये ठेवले तर त्याच्या सर्व रक्तवाहिन्या फुटू शकतात. का तर निर्वात पोकळीमध्ये हवा नसते. हवा नसेल तर काय होईल? बाहेरचा जो दाब आहे तो शून्य असेल. बरोबर. बाहेरचा जो दाब आहे आपल्या शरीरावरती तो शून्य असेल, पण आपलं रक्त आणि आतली जी हवा आहे आपल्या शरीरातली ती आपल्या शरीरावरती दाब प्रयुक्त करत असते. बरोबर आहे का? आपण वातावरणाचा दाब आपल्यावरती सुद्धा आहे, पण आपण तो सहन का करू शकतो? का तर आपल्या शरीरात जेवढं रक्त आणि आपल्या शरीरातल्या ज्या काही मसल्स वगैरे आहेत किंवा हवा आहे तेवढंच दाब त्या हवेवरती प्रयुक्त करतो उलट्या दिशेने, म्हणून आपण हवेचा दाब सहन करू शकतो. निर्वातामध्ये हवाच नसते, त्यामुळे काय होईल? आपल्या शरीरावरती बाहेरून असणारा दाब शून्य असेल, पण शरीरातून बाहेर पडणारा दाब हा नक्की असेल. त्यामुळं या शिरा आणि नसा दाब बाहेर पडत असल्यामुळं फुटू शकतात निर्वातामध्ये. का तर निर्वातामध्ये हवेचा दाब आपल्यावरती नसतो. येते का लक्षात? ऑनलाईन जनता यस लक्षात येते का? बघा. आता बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा काय असते? कमी असते. पाण्यापेक्षा कमी असते, म्हणून काय होतं? बर्फ पाण्यावरती तरंगतो. बरोबर आहे. पाण्यावरती तरंगतो बर्फ. आता यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? जेव्हा बर्फ पाण्यावरती तरंगतो तेव्हा त्याचा 1/10 भाग काय असतो? पाण्याच्या पृष्ठभागावरती, आणि 9/10 भाग त्याचा पाण्याच्या खाली असतो. 9/10 म्हणजे आपल्याला जेवढा पण आपण हिमनग बघतो, बरोबर आहे, हिमनग आपण बघतो, हा हिमनग असेल तर हा फक्त त्याचा 1/10 भाग आहे. याच्या कितीतरी पटीनं मोठा हिमनग खाली असेल असं कळतंय? 9/10 भाग हिमनगाचा खाली असेल. का तर त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असेल. येते का लक्षात? बघा. यस. मग आपल्याला बलून्स जे आहेत हवेत उडणारे, बरोबर आहे, हवेत उडणारे बलून्स जे आहेत त्यात आपण कुठला वायू भरतो? हायड्रोजन. का तर त्याची घनता जी आहे, हायड्रोजनची घनता जी आहे ती हवेपेक्षा कमी आहे. हवेपेक्षा कमी आहे, त्यामुळे तो हवेत वर जायला बघतो. कारण हायड्रोजन वायूची जी घनता आहे ती हवेपेक्षा कमी असते, म्हणून. येते का लक्षात? येते का लक्षात? बघा.
यस, येते का लक्षात? बघा आता आपलं काय झालेलं आहे, प्रेशर झालेलं आहे, दाब हा चॅप्टर झालेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे बल आणि बलाचे प्रकार, हा पण चॅप्टर महत्वाचा आहे. ऑनलाईन कोण कोण आहेत कळतंय का त्यांना? यस, बघा सुनील, शुभम, गुलाम जामुन, सचिन, सुनीता, योगेश, गिरीश, शुभम, कळतंय का? बघा कळतंय का? यस, ऑनलाईन जनता चालू करूयात पुढं. बघा बल म्हणजे काय आता बघायचं आहे आपल्याला. बल हा चॅप्टर बघायचा आहे, बरोबर. बल म्हणजे काय, एखादी वस्तू स्थिर अवस्थेत असताना तिला गतिमान करण्यासाठी, म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे तिला मोशन मध्ये आणण्यासाठी, किंवा एखादी वस्तू मोशन मध्ये आहे आणि तिला आपल्याला स्थिर करायचं आहे. टोटल लेक्चर नाही, ते आता मॅनेजमेंट मध्ये काय ठरलेलं असेल मला माहित नाही. युट्यूबला लेक्चर राहतील, किती दिवस राहतील, किंवा राहतील की नाही राहतील हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे जोपर्यंत लेक्चर्स आहेत तोपर्यंत तुम्ही पटपट बघून घ्या, तुमचा फायदा होईल. किती दिवस राहतील, काय राहतील हे मॅनेजमेंट मध्ये काय ठरलेलं आहे आम्हाला माहित नसतं खाली. त्यामुळं तुम्ही त्या गोष्टींवरती हे करा, तुम्ही स्वतः लेक्चर्स बघून घ्या पटपट, जसे होतील तसे. कंटिन्यू सायन्सचे तर कंटिन्यू होणार आहे आता पूर्ण सायन्स संपेपर्यंत, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार सायन्सचे लेक्चर होतील तुमचे, त्यामध्ये ते संपेपर्यंत होतील. आता फिजिक्स आपलं एक चॅप्टर राहतोय फक्त महत्वाचा, हा चॅप्टर झाल्यानंतर लाईट हा चॅप्टर राहतोय आपला, बरोबर. लाईट मध्ये आपलं प्रकाश आहे, प्रकाश, आरसे व भिंग आणि मानवी डोळा हे राहत, ते आपण पुढच्या सोमवारी बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर फिजिक्स संपेल, पूर्ण फिजिक्स संपेल. मग त्याच्यानंतर केमिस्ट्री चालू होईल, केमिस्ट्रीचे कन्सेप्ट त्यावेळी सांगितले जातील. केमिस्ट्री संपल्यानंतर मग बायो चालू होईल, बायोचे कन्सेप्ट तुम्हाला तिथे सांगितले जातील. यस, अशा पद्धतीने लेक्चरचं शेड्यूल असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार आपले लेक्चर चालतात सायन्सचे, आणि इतर दिवशी गुरुवार, शुक्रवार, शनिवार बाकीच्या विषयांचे, म्हणजे सध्या तरी इतिहासचे चालू आहेत ते चालू राहतात. यस, बघा इतिहास झाले की मग इकोचे चालू होतील. मी पण शक्यतो लवकर संपवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून लेक्चर्स लवकर संपतील. तुम्हाला खूप चांगले टीचर्स शिकवायला आहेत, इतिहास, इकॉनॉमिक्स, भूगोल वगैरे, ते तुम्ही एकदा लेक्चर नक्की बघा, तुम्हाला भरपूर फायदा होईल बरं का या लेक्चर्सचा. त्यामुळे एकदा लेक्चर्स बघून घ्या सगळे. जर तुम्हाला वेळ मिळतो तसे पटपट बघून घ्या, कारण मॅनेजमेंट मध्ये काय ठरलंय, किती दिवस लेक्चर राहतील, किती दिवस नाही राहतील हे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे तुम्हाला ते लेक्चर्स ज्या त्यावेळी, ज्या त्या दिवशी लवकरात लवकर बघून घ्या, किंवा त्या आठवड्यात तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे ते लेक्चर्स बघून घ्या, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, इव्हन तुमच्या मित्रांना वगैरे जर कोणाला बघायचे असतील, ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असतील सगळे, तर लेक्चर्सची लिंक तुम्ही फॉरवर्ड करा बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बल म्हणजे काय, एखादी स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी, किंवा गतिमान वस्तू स्थिर करण्यासाठी, किंवा एखाद्या गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, एखाद्या गतिमान वस्तूची दिशा जर बदलायची असेल तर ते करण्यासाठी जी भौतिक राशी आवश्यक असते, त्या भौतिक राशीला आपण काय म्हणतो, बल असं म्हणतो. त्या भौतिक राशीला आपण काय म्हणतो, बल असं म्हणतो. ठीक आहे. बल म्हणजे काय, मग स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी, किंवा गतिमान अवस्थेतील वस्तू स्थिर करण्यासाठी, किंवा एखाद्या गतिमान अवस्थेतील वस्तूची दिशा बदलण्यासाठी जी आपल्याला भौतिक राशी लागते, त्या भौतिक राशीला आपण बल असे म्हणतो. म्हणजेच बल म्हणजे काय, वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार म्हणजे बल होय. वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार म्हणजे काय आहे, बल होय. बरोबर आहे का? यस. मग आता याचे एसआय एकक काय आहे, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे कसं काय आलं,
तुम्हाला मी मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं, ज्या पद्धतीने तुम्हाला मी मगाशी म्हणालो की तुम्हाला या गोष्टी लक्षात राहिल्या की तुम्हाला एकक लक्षात राहत। वस्तुमानचं एकक काय आहे? किलोग्राम आहे, बरोबर आहे। त्वरणाचं एकक काय आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे। आलं का हे? किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर, बरोबर आहे का? गुणाकार आहे ना, म्हणून किलोग्राम मीटर गुणाकारत आहे, किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर। हे आहे त्वरणचं एकक, हे आहे तुमचं वस्तुमानाचं एकक। या दोन्हीचा गुणाकार केला की किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर हे तुमचं याचा एकक तयार होतं ऑटोमॅटिक। यस, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन असं म्हणतो। काय म्हणतो आपण? न्यूटन। म्हणजे 1 न्यूटन बरोबर व्हॅल्यू काय? किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर, किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर, बरोबर आहे। मग सीजीएस एकक काय आहे? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर हे त्याचं सीजीएस युनिट आहे। त्यालाच आपण काय म्हणतो? डाइन असं म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला? डाइन असं म्हणतो। मग असं होऊ शकेल का? बघा, आपण काल मी हे सांगितलंय तुम्हाला, 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन आहे का? 10⁵ डाइन, 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन। आणि असंच आपण हे बघितलेलं आहे, 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग, 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग बघितलेला आहे का? हे बघितलेलं आहे, करेक्ट काल। आणि हे दोन्हीही नीट लक्षात ठेवायचे। आयोगासाठी PYQ तर आहेतच, पण सध्या सरळ सेवामध्ये सुद्धा तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत कन्व्हर्जनचे, त्यामुळे लक्षात ठेवायचे। हे दोन्हीही नीट लक्षात ठेवायचे पॉइंट्स, तुम्हाला दोन्ही ठिकाणी ते पॉइंट्स विचारलेले आहेत। आपल्या कंबाईन मध्ये पण विचारलेले आहेत आणि तुम्हाला हे सरळ सेवामध्ये तर हमखास विचारतात, त्यामुळे ते पॉइंट्स लक्षात ठेवायचे, ठीक आहे। 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग आणि 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन, ठीक आहे। हे लक्षात ठेवा। हे काय आहे? बलाचे एसआय एकक आणि सीजीएस एकक आहे। एसआय एकक काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन। आणि सीजीएस एकक काय आहे? ग्रॅम पर सेकंद, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यालाच आपण काय म्हणतो? डाइन असं म्हणतो। काय म्हणतो? डाइन असं म्हणतो। येते का लक्षात? यस, बघा कमेंट करून सांगा तुम्हाला लक्षात येत असेल तर। देवीदास, सुनीता, सचिन, गुलाम जामुन, शुभम, चल। फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या बरं का, कंबाईनचा फॉर्म भरून घ्या, भरला नसेल तर, कारण साईटला नंतर प्रॉब्लेम चालू झाले की मग त्यावेळी टेन्शन आपलं वाढतं बरं का। त्यावेळी आपलं टेन्शन वाढतं की फॉर्म भरला जात नाही, मग डेट एक्सटेंड होऊन मिळेल का नाही का। प्रत्येक वेळी आयोग डेट एक्सटेंड करून देईलच असं नाही, त्यामुळं प्रत्येक गोष्टीत आपली स्वतःची ही एक जबाबदारी असते, नैतिक जबाबदारी असते की आपण आपलं काम वेळेत पूर्ण करावं। म्हणजे आपलं जे काम आहे फॉर्म भरण्याचं ते लवकर जर केलं तर व्यवस्थित। एखाद्या वेळेस ठीक आहे डॉक्युमेंट नाही आहे म्हणून डॉक्युमेंट काढताय वगैरे, त्यासाठी तुम्हाला वेळ लागतोय तर इट्स फाईन, नो इश्यूज। त्यावेळी तुम्हाला ते थोडंफार कन्सिडर होतं की बाबा वेळ आहे बाबा म्हणून तुम्ही लेट भरताय, ते आपण समजू। पण तुमच्याजवळ सगळे डॉक्युमेंट असून जर मुद्दाम तुम्ही लेट भरत असाल तर तो तुमचा निष्काळजीपणा, ठीक आहे। त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण परत कसं होतं, आता भरपूर मुलं शाणे झाले त्यामुळे लवकर लवकर फॉर्म भरतात। सेंटर आपल्याला जिथं पाहिजे तिथं मिळवायचं असतं म्हणून ते लवकर लवकर भरतात। मग नंतर सेंटर संपले की मग जावं लागतं इकडं तिकडं, जवळच्या जिल्ह्यात जा, हे कर ते कर। त्यामुळे लक्षात ठेवा, पुण्यामधल्या लोकांनी जे आहेत पुणेमध्ये किंवा जे पुणे सेंटर देतात त्यांनी तर पहिल्यांदा फॉर्म भरायचा लवकर, कारण पुणे सेंटर एकदा संपलं की मग तुम्हाला सातारा वगैरे असे जिल्हे टाकावे लागतात। मग साताराला तुम्ही टाकलं की सातारचा प्रॉपर सातारामध्ये येत नाही नंबर, आजूबाजूच्या ठीक गावांमध्ये येतो, कुठेतरी वाईला ये किंवा कुठेतरी भोरला ये, किंवा अजून भोरचा तर पुण्यातला भोर जातो, पण कराडला ये, अशा ठिकाणी जातो। कराडला पण जातो बरं नंबर, सातारा तुम्ही जरी सेंटर टाकलं तरी कराडला नंबर जातो, म्हणजे ते जवळपास अंतर भरपूर आहे। त्यामुळे ते सांगतो मी तुम्हाला की वेळेत फॉर्म भरा, तुमच्यावरती त्या गोष्टी घेऊ नका। यस, 1 न्यूटन, मग आता 1 न्यूटन म्हणजे काय? जर 1 किलोग्राम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये, 1 किलोग्राम वस्तुमानाची जी वस्तू आहे त्याच्यामध्ये
1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी जेवढं बल लागेल त्याला आपण म्हणतो 1 न्यूटन. 1 न्यूटन बल म्हणजे काय? 1 किलोग्राम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी लागणारं बल हे 1 न्यूटन इतके असते. बरोबर आहे. मग एक डाईन बरोबर काय आहे? 1 ग्रॅम वस्तुमानाच्या वजनामध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी, त्वरण म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. ज्यांना इंग्लिश मध्ये लक्षात राहतं त्यांनी इंग्लिश लक्षात ठेवा. 1 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थामध्ये 1 सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर एवढ्या किमतीचं त्वरण निर्माण करण्यासाठी जे बल लागतं त्याला आपण म्हणतो 1 डाईन. एवढं आपण त्याला बल म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूयात. मग बलाचे प्रकार आहेत. बलाचे प्रकार. पहिला प्रकार काय आहे? संतुलित फोर्स, बॅलन्स्ड फोर्स आहे. पहिला प्रकार काय आहे? बॅलन्स्ड फोर्स. बरोबर आहे. मग बॅलन्स्ड फोर्स आहे, पहिल्यांदा सांगितलेलं आहे. बल कसं आहे? संतुलित आहे. संतुलित आहे म्हणजेच एखाद्या वस्तूची, ज्या बलामुळे एखाद्या वस्तूची गतिमान अवस्था किंवा स्थिर अवस्था यामध्ये काहीही फरक पडत नाही. काय सांगितलं? जी वस्तू त्या अवस्थेत आहे त्या अवस्थेमध्ये जर बल लावलं तरीही काही फरक पडत नाही, तर त्या लावलेल्या बलाला आपण काय म्हणतो? संतुलित बल असं म्हणतो. काय म्हणतो? संतुलित बल असं म्हणतो. म्हणजेच काय होतं? त्या बलामुळे काय होतं? वस्तूचं विस्थापन घडत नाही, दिशा बदलत नाही. बरोबर आहे. आणि स्थिती पण बदलत नाही. म्हणजे तिची जी स्थिती आहे, स्थिर असेल तर स्थिर, गतिमान असेल तर गतिमानच राहते. ही जी आहे स्थिती ती आहे तशीच राहते, ती बदलत नाही. त्याला आपण काय म्हणतो? संतुलित बल. असंतुलित बल म्हणजे काय? ज्या बलामुळे वस्तूच्या दिशेमध्ये किंवा अवस्थेमध्ये फरक पडतो. म्हणजे एखाद्या बलामुळे वस्तूची दिशा बदलत असेल, ती गतिमान असेल तर स्थिर होत असेल किंवा स्थिर असेल तर गतिमान होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? असंतुलित बल, अनबॅलन्स्ड फोर्स. बरोबर आहे. यस. मग घर्षण बल म्हणजे काय? एखादी वस्तू जर एखाद्या गतिमान वस्तूला अपोज करत असेल, विरोध करत असेल, तर त्या वस्तूंमध्ये जे बल निर्माण होतं त्याला म्हणतो आपण घर्षण बल. ठीक आहे. घर्षण बल म्हणजे काय? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय आहे? एखादी गतिमान वस्तू किंवा एखादा पृष्ठभाग दुसऱ्या गतिमान पृष्ठभागाला जर अपोज करत असेल तर त्याला आपण म्हणतो घर्षण बल. मग घर्षण बलाचे प्रकार किती आहेत? स्थितिक घर्षण. स्थितिक घर्षण. स्थितिक आहे, स्टॅटिक आहे. म्हणजे जर पृष्ठभाग एकमेकांना स्थिर असतील, दोन पृष्ठभाग एकमेकांच्या सापेक्ष जर स्थिर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो स्थितिक घर्षण, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. बरोबर आहे. मग बघा, आपण हात ज्यावेळी घासतो, हात असं ठेवलेला आहे आणि ज्यावेळी हात घासतो त्यावेळी आपले हात एकमेकांच्या सापेक्ष कॉन्स्टंट आहेत, स्थिर आहेत असं आपण म्हणतो. किंवा टेबलवर ठेवलेला टेबल लॅम्प असेल, तुमचा टेबल लॅम्प जो टेबल ठेवलाय त्यावेळी त्याच्यात घर्षण आहे पण ते स्टॅटिक आहे, स्थितिक आहे. कळलं? स्लाइडिंग घर्षण. जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवरती घर्षण करतात किंवा एकमेकांवरती घसरतात तेव्हा त्याला आपण म्हणतो स्लाइडिंग घर्षण. स्लाइडिंग घर्षण. तुम्ही एखादा टेबल किंवा हे फरशीवरून ओढताय, ठीक आहे, फरशीवरून ओढताय, तर त्याला आपण काय म्हणतो? स्लाइडिंग घर्षण किंवा स्लाइडिंग फ्रिक्शन असं आपण त्याला म्हणतो. मग काय आहे? रोलिंग घर्षण. समजा एखादा बॉल आहे, तुम्ही ग्राउंड वरती टाकलात, खाली ग्राउंड वरती टाकलात, बॉल काय करेल? काही अंतर घरंगळत जाईल आणि काही अंतर गेल्यानंतर तो बॉल थांबेल. बरोबर आहे का? काही अंतर गेल्यानंतर तो बॉल थांबेल. मग तो बॉल जो घरंगळत जात आहे पृष्ठभागावरती, तर तो बॉल आणि तो पृष्ठभाग याच्यामध्ये जे घर्षण आहे त्याला आपण काय म्हणतो?
रोलिंग घर्षण, त्याला म्हणतो रोलिंग फ्रिक्शन असं आपण म्हणतो. कळतंय? त्याला आपण म्हणतो रोलिंग फ्रिक्शन. मग आहे फ्लुइड किंवा द्रवरूप घर्षण. काय म्हणतो आपण? द्रवरूप घर्षण. दोन द्रवरूप पदार्थ असतील आणि ते जर एकमेकांवरती घासत असतील तर त्याला आपण म्हणतो फ्लुइड किंवा द्रवरूप घर्षण. काय म्हणतो? फ्लुइड किंवा द्रवरूप घर्षण. तुमच्या जेल पेनची शाई काय असते? जेल तुमचा एक थर आहे प्लस शाई आहे, ते एकमेकांवरती घासत असते, ते आहे तुमचं काय? द्रवरूप घर्षण किंवा फ्लुइड घर्षण आहे. बरोबर आहे का? मग त्याच्यानंतर 3 हे बलाचे प्रकार होते. आता चौथं बल कुठलं आहे? गुरुत्व बल. गुरुत्व बल म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला माहिती आहे पृथ्वी स्वतःकडे जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवतीची किंवा पृथ्वीवरची प्रत्येक वस्तू ही पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. त्याला आपण काय म्हणतो? पृथ्वीचे गुरुत्व बल असे आपण म्हणतो. मग पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे ते कशावरती अवलंबून आहे? कशावरती अवलंबून आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागाशी तुमचा काय अँगल आहे त्याच्यावरती. बरोबर आहे? मग तुम्ही जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जर वरती गेलात तर गुरुत्व बल कमी होईल आणि पृथ्वीच्या गाभ्याकडे केंद्राकडे जरी गेलात तरी ते गुरुत्व बल कमी होत जाते. केंद्रामध्ये पृथ्वीचे गुरुत्व बल 0 असते. पृथ्वीच्या केंद्रामध्ये पृथ्वीचे गुरुत्व बल 0 असते. का? का तर त्या ठिकाणी पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या हे दोन्ही 0 असते. म्हणून पृथ्वीच्या केंद्रामध्ये गुरुत्व बल हे नेहमी 0 असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त गुरुत्व बल अस्तित्वात असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती खास करून ध्रुवावरती आणि विषुववृत्तावरती थोडं कमी असते. बरोबर आहे का? का तर ध्रुवावरती पृथ्वी कशी आहे? थोडी चपटी आहे. काय काय मराठीतील नावे काय काय आहे यांचे? कशाचं मराठीतील नाव? हे काय? संतुलित बल, असंतुलित बल, घर्षण बल हे मराठीतील नाव आहेत. हे स्थितिक घर्षण, स्लाइडिंग घर्षण, रोलिंग घर्षण हे तुमचे नाव अशीच लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला विचारताना असं विचारेल मराठीतच. ठीक आहे? फ्लुइडला द्रवरूप घर्षण असंही म्हणलेलं आहे. रोलिंग घर्षणला घरंगळणारे घर्षण असं नाही वापरणार आयोग. ठीक आहे? त्यामुळं नावं तुम्ही अशीच लक्षात ठेवा. तरी तुम्हाला पाहिजे असतील तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. येते लक्षात? मग पृथ्वीचं गुरुत्व बल सर्वात जास्त कुठे आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. त्यातल्या त्यात पृथ्वीच्या ध्रुवावरती पृथ्वीचे गुरुत्व बल हे सर्वाधिक असते पृथ्वीच्या विषुववृत्तापेक्षा पण. म्हणजे विषुववृत्तावरती असणारं किंवा ध्रुवावरती. तर ध्रुवावरती पृथ्वीचं गुरुत्व बल हे सर्वात जास्त असते. हे लक्षात ठेवा. पृथ्वीचे गुरुत्व बल सर्वात जास्त कुठं असते? पृथ्वीच्या ध्रुवावरती. येते का लक्षात? बघा. येते का लक्षात इथपर्यंत? यस. मग काय आहे? विद्युत चुंबकीय बल. विद्युत चुंबकीय बल ते काय आहे? सर्व पदार्थ हे कशापासून बनलेले आहेत? अणू आणि रेणूपासून. एवढं तर आपल्याला मान्य आहे. सर्व पदार्थ अणू आणि रेणूपासून बनलेले आहेत. त्या अणू आणि रेणूंना एकत्र बांधून ठेवणारं जे बल आहे, त्या अणू रेणूंना वस्तूंमध्ये एकत्र बांधून ठेवणारं जे बल आहे त्याला आपण म्हणतो विद्युत चुंबकीय बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. आणि हे गुरुत्व बल पृथ्वीच्या म्हणजे हे जे बल आहे विद्युत चुंबकीय बल हे गुरुत्व बलाच्या तुलनेत 10⁻38 ते 10⁻40 पट इतकं जास्त असते. ठीक आहे? हे जास्त असते. आता यात तुम्हाला विचारताना ही किंमत विचारणार नाहीत.
या बलांपैकी क्षीण बल म्हणजे बलांचं जी ताकद आहे ती सगळ्यात जास्त कुणाची कमी आहे, कुणाची जास्त आहे, चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं, हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. PYQ आहे तुमचा. ठीक आहे, त्या पद्धतीनं तो प्रश्न त्याच्यावरती विचारतील. येते का लक्षात? यस. मग केंद्रकीय बल, न्यूक्लिअर फोर्स, केंद्रकीय नावातच आहे. काय आहे? केंद्रकीय, न्यूक्लिअर. ठीक आहे, न्यूक्लिअर फोर्स म्हणजेच अणुच्या केंद्रकात काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आपण हे बघणार आहोत कुठं? अणुसंरचनामध्ये, केमिस्ट्रीमध्ये बघणार आहोत. अणुच्या केंद्रकामध्ये काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनना अणुच्या केंद्रकामध्ये एकत्र ठेवण्यासाठी जे बल लागते त्याला आपण म्हणतो केंद्रकीय बल, न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. आणि ते बल किती आहे? गुरुत्व बलाच्या तुलनेत 10⁻40 ते 10⁻42 पट इतकं जास्त आहे. सर व्हिडिओ ऐकत आहे, अटकत आहे. होईल क्लिअर. नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमच्या, थोडस बाहेर जाऊन परत तुम्ही बघायला चालू करा. नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे. आमच्याकडे इथं क्लिअर सिग्नल क्लिअर आहे. आपला इथला जो क्लासरूमचा सिग्नल आहे तो क्लिअर आहे. यस. व्हिडिओ जर अटकत असेल किंवा ब्लर होत असेल तर एकदा बाहेर पडा, तुमचं नेटवर्क पुन्हा एकदा नीट चेक करून पुन्हा बघायला चालू करा, तुम्हाला ते करेक्ट दिसेल. यस. क्षीण बल किंवा वीक फोर्स किंवा काय आहे? अकेंद्रकीय बल. बरोबर. मग हे काय आहे? क्षीण बल किंवा नॉन न्यूक्लिअर फोर्स असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? नॉन न्यूक्लिअर फोर्स. बघा काय आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यामुळं, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांच्या विसर्गामुळं जे किरणोत्सारी मूलद्रव्यांमध्ये बल तयार होते, त्यांच्यातील क्रियांमध्ये जे बल तयार होते त्याला आपण म्हणतो नॉन न्यूक्लिअर फोर्स किंवा वीक फोर्स असं म्हणतो. आणि ते गुरुत्व बलाच्या तुलनेत किती पट जास्त आहे? 10⁻25 ते 10⁻26 पट इतके फिक्स झालं सर. यस यस. ठीक आहे. यस. हे गुरुत्व बलाच्या तुलनेत 10⁻25 ते 10⁻26 पट जास्त असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यावरती PYQ तुम्हाला डायरेक्ट त्या बलांवरती विचारलाय की कुठलं बल सर्वात जास्त असतं, कमी असतं, असं डायरेक्ट तुम्हाला तो क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. मग काय आहे? जडत्व, इनर्शिया. तुमचा कुठला पार्ट आहे? जडत्व. जडत्व, इनर्शिया म्हणजे काय? समजा बघा, तुम्ही जर बसलेला आहात, तुम्ही टू व्हीलर वरती बसले आहात, मागे बसला आहात, एक जण गाडी चालवतो आणि त्याने एकदम एक्सलेटर दिलं, गाडीला एक्सलेटर दिलं, तर तुमचा फोर्स काय होतो? मागं पडल्यासारखं होतं. बरोबर आहे? होतं की नाही? किंवा बसमध्ये बसलेला आहात, बसमध्ये स्थिर आहात, बसमध्ये स्थिर बसला आहात, बस चालू झाली एकदम आणि चालू झाल्यानंतर एकदम त्यांनी उचलली, तर आपल्याला काय होतं? म्हणजे असं पुढे जाताना मागं सरकल्यासारखं वाटतं. बरोबर. किंवा जर बस स्पीड मध्ये आहे, ठीक आहे, बस स्पीड मध्ये आहे किंवा तुम्ही टू व्हीलर वरती स्पीड मध्ये आहात आणि जर ड्रायव्हरने ब्रेक एकदम मारला तर आपण काय करतो? तोल जाऊन समोर गेल्यासारखं होतं. बरोबर आहे? तसं का होतं? का तर ज्यावेळी आपण स्थिर बसलेला असतो त्यावेळी आपलं शरीर त्याच पोझिशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करते, स्थिर राहण्याचा. किंवा जर स्पीड मध्ये गाडी असेल किंवा वेगात गाडी असेल तर आपलं शरीर पण त्याच वेगाला मॅच करत असतं आणि त्याला जर एकदम अपोज झाला म्हणजे आपलं शरीर आहे त्या पोझिशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतं आणि ते जे आहे अवस्था बदलण्याचा विरोध करणं जे आहे, अवस्था बदलण्याला म्हणजे स्थिर असेल तर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतं, गतिमान होण्याला अपोज करतं, किंवा गतिमान असेल तर स्थिर होण्याला अपोज करतं. या ज्या अपोज करण्याला आहे त्या अवस्थेत बदल घडवून आणण्याला अपोज करण्याची जी प्रवृत्ती आहे, विरोध करण्याची प्रवृत्ती, त्याला आपण म्हणतो जडत्व. म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे.
म्हणजे वस्तूची स्थिती बदलण्यास विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व. वस्तूची स्थिती बदलण्यास विरोध करण्याची प्रवृत्ती. यस, कळते का बघा. मग जडत्वाचे प्रकार काय आहेत? जडत्व म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. आता जडत्वाचे प्रकार काय आहेत? वस्तूच्या विराम अवस्थेचे जडत्व. काय आहे? विराम अवस्थेचे जडत्व. इनर्शिया ऍट रेस्ट. इनर्शिया ऍट रेस्ट म्हणजेच जर एखाद्या ज्या अवस्थेमुळे वस्तूच्या विराम अवस्थेमध्ये बदल होत नाही, म्हणजेच जे स्थिर राहण्याचा आहेत, जे स्थिर आहेत ऑलरेडी ते स्थिरच राहण्याचा प्रयत्न करतात, ते गतिमान होण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा गतिमान होण्यासाठी जे विरोध करतात त्याला म्हणतात वस्तूच्या विराम अवस्थेचे जडत्व. इनर्शिया ऍट रेस्ट. मग मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. जर बस अचानक चालू झाली, तुम्ही बसलेला आहात, एक 5 मिनिटं 10 मिनिटं बसमध्ये बसलात आणि बस अचानक चालू झाली एकदम पुढे गेली, तर आपलं मागं गेल्यासारखं वाटतं आपल्याला, बरोबर आहे. तर त्याला म्हणतो आपण इनर्शिया ऍट रेस्ट. वस्तूचं विराम अवस्थेचं जडत्व असं आपण त्याला म्हणतो. येते का लक्षात? येस. किंवा समजा आपण झाडाची पिकलेली फळं वगैरे पाडताना काय करतो? फांदी जोरात हलवतो, बरोबर. मग फांदी जोरात हलल्यावर काय होतं? फळं खाली पडायला चालू होतात. का तर ती फळं जी स्थिर आहेत ना, फळं स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात फांदीला लटकलेली. आपण काय करतो? ती फांदी हलवतो, म्हणजे त्यांचं स्थिर राहण्याचं जे प्रमाण आहे ते बदलतो. स्थिर राहण्याचं प्रमाण बदलतो, पण फळ त्याला अपोज करत असल्यामुळे ती खाली पडायला चालू होतं. येते लक्षात? येते का लक्षात? ही उदाहरणं आहेत तुमची वस्तूच्या विराम अवस्थेच्या जडत्वाची. मग आहे वस्तूच्या गतीचे जडत्व. मग काय आहे? वस्तूच्या गतीचे जडत्व. इनर्शिया ऍट मोशन. म्हणजे जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहते, ती लगेच स्थिर राहण्यासाठी अपोज करते, विरोध दर्शवते. त्याला आपण म्हणतो वस्तूच्या गतीचे जडत्व. काय म्हणतो? वस्तूच्या गतीचे जडत्व. तुम्ही जर बघितलं असेल तर समजा तुम्ही कधी एखाद्या बसमध्ये, धावत्या बसमधनं उतरायचा प्रयत्न केला, धावत्या बसमधनं, समजा बस पूर्ण थांबलेली नाही आहे आणि आता पार्क होणार आहे आणि तुम्हाला जर उतरायचं असेल तर तुम्ही धावत्या बसमधनं त्या उतरताना काय करता? उतरल्या उतरल्या थोडस पुढे पळता, बरोबर आहे, ज्या दिशेला बस जात आहे त्या दिशेला. का तर तुम्ही जर डायरेक्ट स्थिर व्हायचं म्हणलं उडी टाकल्या तर तुम्ही पडाल, कारण तुम्ही गतिमान अवस्थेत असता. गतिमान अवस्थेत असताना जर तुम्ही स्थिर राहायचा प्रयत्न केला खाली उतरल्या तर तुमचा तोल जातो आणि तुम्ही पडले जाता. मग ते होऊ नये म्हणून आपण काय करतो? बसमधनं उतरताना थोडस बस सोबत पळतो, बरोबर आहे. का तर आपल्याला त्या मोशन मध्ये येण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून. येतं लक्षात? तर त्याला म्हणतो आपण गतिमान अवस्थेचे किंवा गतीचे जडत्व. फॅन चालू केला, फॅन बंद केला तुम्ही, चालू फॅन जो फिरतोय तो बंद केला, लगेच थांबतो का? नाही. का? थोड्या वेळाने थांबतो. म्हणजेच तो गतिमान आहे. तो गतिमान असताना जर आपण त्याला थांबवलं किंवा बटन बंद केलं तर तो थोडा वेळ गतिमान राहून कमी 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 स्पीड होत मग पूर्ण थांबतो. म्हणजेच तो गतिमान अवस्थेत असताना लगेच त्याची अवस्था बदलत नाही, तो लगेच स्थिर होत नाही. याला म्हणतात वस्तूच्या गतीचे जडत्व. यस. वस्तूच्या चाकाचे काय म्हणतात त्याला? वस्तूच्या दिशेचे जडत्व. वस्तूच्या दिशेचे जडत्व म्हणजे काय आहे? समजा एका दिशेला वस्तू गतिमान आहे, एका दिशेत वस्तू गतिमान आहे आणि जर त्याची दिशा बदलायची असेल तर काय होतं? मग दिशा बदलायला अपोज होतो, दिशा बदलण्यासाठी अपोज होतो आणि तो झालेला अपोज म्हणजेच काय आहे? त्या वस्तूच्या दिशेचं जडत्व. बेस्ट एक्झाम्पल काय आहे? आता धार करणारे तुम्ही बघता की नाही माहित नाही मला. जे धार लावतो आपण सुरीला असेल, चाकू असेल, विळी असेल,
किंवा अजून तुमचे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्याला आपण धार लावत असतो, बरोबर, ब्लेड असतील, करवतीच्या पाती असतील, त्यांना जर आपण धार लावायची असेल तर काय करतो, तो एक रोलर असतो, बरोबर, तो रोलर फिरत असतो, तो जो रोल आहे तो फिरत असतो आणि त्याच्यावरती जर आपण चाकू धरला तर ठिणग्या उडायला चालू होतात, बरोबर आहे का तर त्याची जी दिशा आहे रोलरची फिरायची त्याला आपण अपोज केलेला असतो, हे चाकू वगैरे अडवलं, बरोबर आहे, त्यामुळे त्याच्या समोरच्या बाजूनं ठिणग्या ज्या दिशेला ते जात आहे त्या दिशेला त्या ठिणग्या उडायला चालू होतात. किंवा चाकाला चिखल लागला किंवा पावसाळ्यात तुम्ही जर बघितलं असेल बघा, पाणी पावसाळ्यात ज्यावेळी पाऊस जास्त पडतो, पाणी साचलं असतं रस्त्यावरती आणि तुम्ही जर गाड्यांच्या मागं बघितलं तर ज्या दिशेने चाक आहे त्याच्या मागं असं लांबपर्यंत पाणी उडत असतं, का तर त्यांच्या वहनाच्या दिशेला ते अपोज करायला बघत असतं नंतर, म्हणून ते मागं लांबपर्यंत उडतं, त्याला आपण म्हणतो वस्तूच्या दिशेचे जडत्व. यस. मग न्यूटनचे गतिविषयक समीकरणे आपण काल बघितले होते, तर आता गतिविषयक नियम बघायचे आहेत. काल गतिविषयक समीकरण बघितले, आज आपल्याला काय बघायचं आहे, गतिविषयक नियम, न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कंबाईन साठी, सरळ सेवासाठी. ठीक आहे. मग न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो, तोच काय आहे, जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. काय ओळखला जातो, हा तुमचा सरळ सेवासाठीचा क्वेश्चन असेल. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय म्हणून ओळखला जातो, तर तो जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, एक्सटर्नल फोर्स जर ऍक्टिव्हेट नसेल, कोणताही बाह्य फोर्स किंवा बाह्य बल जर कार्यरत नसेल तर ती गतिमान अवस्थेतील वस्तू गतिमान अवस्थेतच राहते आणि स्थिर अवस्थेतील वस्तू स्थिर अवस्थेतच राहते. यालाच म्हणतात न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, आणि हाच आहे गॅलिलिओचा जडत्वाचा नियम. याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, सरळ सेवासाठी फिक्स असेल. यस, हाच आहे तुमचा जडत्वाचा नियम, बरोबर आहे. मग मगाशी जी उदाहरणं आहेत तुमची, स्थिर वस्तूच्या स्थिर अवस्थेतील जडत्व, तेच उदाहरणं आहेत बघा, आहेत का. स्थिर असेल तर स्थिर राहते, गतिमान असेल तर गतिमान राहते. उदाहरण काय आहे, अचानक सुरू झालेली बस, प्रवासी मागच्या बाजूला ढकलले जातात, गतिमान पंखा बंद केल्यानंतर काही वेळानंतर बंद होतो, लगेच बंद होत नाही, बरोबर आहे. यस. अजून काय बघितलं, झाडाची फांदी हलवल्यानंतर फळे पडतात. यस. बसमधून, चालत्या बसमधून जर बस चालू असेल तर त्यामधून जर उडी टाकली आपण किंवा खाली उतरायचं असेल तर थोडं अंतर आपल्याला पळावल्यासारखं करावं लागतं, बरोबर आहे. ही उदाहरणं आपण घेतलेली आहेत. ती आहेत कशाची उदाहरणं, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम लक्षात ठेवा नीट. मग काय आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. यस, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. पहिला होता जडत्वाचा नियम, बरोबर आहे का. यस. मग गतिविषयक दुसरा नियम काय आहे, संवेगाचा नियम. संवेग लक्षात ठेवायचा. पहिला जडत्व, दुसरा आहे संवेग, यस. मग दुसरा नियम काय सांगतोय, संवेग परिवर्तनाचा दर, म्हणजे जर संवेग बदलत असेल तर त्याचा जो बदलणारा दर आहे तो दर त्याच्यावरती प्रयुक्त केलेल्या बलाशी, काय सांगतोय, त्याच्यावरती प्रयुक्त केलेल्या बलाशी समानुपाती असतो. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. एवढं लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, जे बल आपण त्याच्यावरती लावतो त्याच्याशी समानुपाती असतो. आणि संवेगाचं जे बदल होणार आहे, त्याचं डायरेक्शन काय आहे, दिशा कसं असते,
परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. ज्या दिशेला तुम्ही बल लावता त्या दिशेला त्या संवेगाचं परिवर्तन होतं. येते लक्षात? त्या दिशेला त्या संवेगाचं परिवर्तन घडून येतं. यस, कळतोय पॉइंट? यस. बघा, बंदुकीची गोळी हाताने जर भिंतीवर आदळली तर फक्त काय होईल? ओरखडा पडेल. बरोबर आहे? ओरखडा पडेल, घुसणार नाही आत. ती जर तुम्ही बंदुकीतून मारली फुल फोर्सनी तर काय होते? ती भिंतीमध्ये घुसते, भिंतीमध्ये घुसते. बरोबर आहे? म्हणजे काय होईल? बंदुकीतून लावल्यामुळं तुम्ही जो बल अप्लाय केलाय, जो फोर्स अप्लाय केलाय त्या गोळीवरती, तो तुम्ही हाताने गोळी मारलेल्यापेक्षा पण जास्त असेल कितीतरी पडेल. म्हणून ती बंदुकीतली गोळी त्या भिंतीत घुसते. काल म्हणजे बल जास्त लावल्यामुळं, संवेग बदलल्यामुळं, संवेग बदलतो त्यामुळं ती गोळी त्या भिंतीमध्ये घुसते. यस. त्याच्यानंतर बघा, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. गतिविषयक तिसरा नियम काय सांगतोय? तिसरा नियम, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे नेहमी समान असतात परंतु दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे काय? इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे जिथं रिॲक्शन आहे तिथं रिॲक्शन आहे. ठीक आहे? इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, एवढं लक्षात ठेवायचं. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. क्रियाबल म्हणजे तुम्ही लावलेलं ऍक्शन फोर्स आणि प्रतिक्रियाबल म्हणजे रिॲक्शन फोर्स. हे यांची परिमाण म्हणजे जेवढा फोर्स असेल तेवढंच त्याचं रिॲक्शन फोर्स असेल. ही नेहमी समान असतात पण दिशा कशी असते? परस्पर विरुद्ध. इक्वल अँड ऑपोजिट फोर्स. हे लक्षात ठेवायचं. मग याचं उदाहरण काय आहे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचं? तुमचं रॉकेट लॉन्चिंग जे आहे ते कशावरती होतं? न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरती. कारण पृथ्वीच्या गुरुत्व बलाला अपोज करायचं असतं आणि तेवढंच जे खेचणारं बल आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट बल त्या रॉकेटला दिलं जातं आणि तो रॉकेट वरती हवेत सोडला जातो. यस, येते लक्षात? येते का लक्षात? बघा, मग त्याच्यानंतर संवेग म्हणजे काय? मोमेंटम. संवेग. आता तुम्ही आयपीएल बघत असाल, बरोबर आहे? आयपीएल बघत असाल त्यावेळी एखादा बॅट्समन जर स्थिर झाला असेल तर ते कॉमेंट्री करणारे म्हणतात बघा, ये मोमेंटम बरकरार रखना चाहिए, अगर ये मोमेंटम से खेलेंगे तो और भी ज्यादा स्कोर बनेगा. बरोबर आहे? हे मोमेंटम जे आहे, मोमेंटम म्हणजे जो वेग आहे सध्या चालू किंवा ज्या फॉर्म मध्ये खेळ चालू आहे त्याच फॉर्म मध्ये खेळ चालू राहिला तर त्याचा फरक पडेल. याला आपण काय म्हणतो? मोमेंटम. एखाद्या वस्तूचा असणारा कंटिन्युअस परिणाम. ठीक आहे? म्हणजे वस्तूमध्ये सामावलेल्या एकूण गतीला, वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती जी आहे तिला आपण म्हणतो संवेग. संवेग म्हणजेच काय? दुसरं काय सांगता येईल? वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजेच संवेग होय. वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजेच काय आहे? संवेग आहे. बरोबर? मग बघा, याचा एकक काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंद. सीजीएस एकक काय आहे? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. इथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारायची शक्यता भरपूर कमी आहे. फक्त तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. मग संवेग अक्षय्यतेचा नियम, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दोन वस्तूंचा आघात होण्यापूर्वी, जर दोन वस्तू असतील तर त्या वस्तूंचा आघात किंवा टक्कर होण्यापूर्वी किंवा टक्कर होते तेव्हा त्यांचा एकमेकांवरती आदळण्यापूर्वीचा संवेग, बघा, आघातापूर्वीचा एकूण संवेग. बरोबर? म्हणजे एकमेकांवर आदळण्यापूर्वीचा संवेग हा त्यांच्या एकमेकांवर आदळल्यानंतरच्या संवेगा इतकाच असतो किंवा त्याला
समानुपाती असतो, संवेगा इतकाच, आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. बघा तुम्ही जेव्हा दोन गाड्या, तुम्ही ऍक्सिडेंट जर बघितले असतील किंवा पिक्चर मध्ये बघतात त्यावेळी, जेव्हा दोन गाड्या एकमेकांवरती आदळतात, काय म्हणतोय, जेव्हा दोन गाड्या एकमेकांवरती आदळतात तेव्हा गाड्या मागच्या बाजूने काहीतरी उचलल्या जातात. बरोबर आहे, उचलल्या जातात. का तर इकडून काहीतरी मोमेंटम आहे, या गाडीला इकडून काहीतरी मोमेंटम आहे. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही फोर्स मध्ये आहेत. म्हणजे यांचा जो मोमेंटम आहे, जो संवेग आहे, त्या एकमेकांवरती जरी धडकल्या तरी धडकल्यानंतर सुद्धा तो मेंटेन आहे तेवढाच आहे, म्हणून त्या काहीशा उचलल्या जातात आणि परत खाली बसतात. कळालं? म्हणजेच दोन वस्तूंची टक्कर होण्यापूर्वी त्यांचा जो संवेग आहे तितकाच संवेग त्यांची टक्कर झाल्यानंतर सुद्धा असतो. त्याला आपण म्हणतो संवेग अक्षय्यतेचा नियम. त्याला काय म्हणतो आपण? संवेग अक्षय्यतेचा नियम. येते का लक्षात? बघा, मग आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. गुरुत्व त्वरण म्हणजे काय? समजा गुरुत्व त्वरण म्हणजे काय, तुम्ही एखाद्या टेरेसवरती आहात, 5व्या 6व्या 7व्या मजल्यावरती आहात, एखादी वस्तू आहे तुमच्या हातात किंवा बॉल आहे, ठीक आहे, तुम्ही तो बॉल सोडताना नॉर्मल स्पीडने सोडता. बरोबर आहे, एकदम हळूवार सोडून दिला. तो बॉल जसजसं खाली जाईल, जसजसं खाली जाईल तसतसं त्याचा स्पीड वाढेल. बरोबर आहे, त्याचा स्पीड वाढेल, त्वरण वाढेल, त्याचं ऍक्सेलरेशन वाढेल. बरोबर आहे, बॉल जसजसं खाली जाईल तसतसं त्याचा स्पीड वाढेल, ऍक्सेलरेशन वाढेल. ते ऍक्सेलरेशन का वाढेल? तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे त्याचा वेग वाढेल, त्यामुळं त्याचं ऍक्सेलरेशन वाढलेलं आहे. आणि ते जे वाढलेलं ऍक्सेलरेशन आहे पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे, त्यालाच आपण म्हणतो गुरुत्व बल किंवा गुरुत्व त्वरण असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? गुरुत्व त्वरण असं म्हणतो. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं आपण त्याला म्हणतो. का तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे किंवा गुरुत्व बलामुळे वरून पडणाऱ्या वस्तूचा वेग खाली येताना वाढत जातो, म्हणून त्याला आपण म्हणतो पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. त्याला आपण दाखवतो कसं? स्मॉल जी या अक्षराने दाखवतो. कसं दाखवतो आपण त्याला? स्मॉल जी या अक्षराने दाखवतो. स्मॉल जी, हे नीट लक्षात राहू दे. येते का बघा लक्षात? बघा, गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने काय केलं? गॅलिलिओ शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या म्हणजे कोणत्याही वस्तूच्या गुरुत्व त्वरणावरती, कोणत्याही वस्तूच्या गुरुत्व त्वरणावरती किंवा कोणत्याही वस्तूचे गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते. काय सांगितलं आहे? गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते. का तर वरून पडताना दोन्ही वस्तू, समजा दोन वस्तू वरून टाकल्या असतील तर त्यांच्यावरती जे गुरुत्व बल काम करणार आहे ते नेहमी समान असणार आहे. बरोबर आहे, नेहमी समान असणार आहे. म्हणून त्यांचा जो गुरुत्व त्वरणाचा वेग असेल तो नेहमी समान असेल, तो वस्तुमानावर अवलंबून नसेल. पण एखाद्या वस्तूचा खाली पडतानाचा वेग जास्त, एखाद्याचा कमी, असं का होतं? का तर त्या वस्तूचा हवेला जो रोध करण्याचा जो प्रकार आहे, एखादी वस्तू खाली पडताना हवा त्याला अपोज करत असेल. बरोबर आहे, मग तो जो अपोज करण्याचा जो हे आहे त्याच्यामुळं त्या त्वरणामध्ये भिन्नता निर्माण होते. त्यामुळं त्याच्यामध्ये भिन्नता निर्माण होते आणि त्यामुळं वस्तूंचा वेग खाली पडण्याचा वेगवेगळा आपल्याला वाटतो. पण कोणतीही वस्तू जर निर्वातात सोडली, निर्वात पोकळी तयार करून जर पृथ्वीच्या गुरुत्वाकडे सोडली किंवा पृष्ठभागाकडे सोडली तर त्या वस्तूंमध्ये निर्माण होणारं गुरुत्व त्वरण
हे नेहमी सारखे असते. का तर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण दोन्ही वस्तूंवर सारख्याच प्रमाणात कार्य करते. मग हे गुरुत्व त्वरण नेहमी कोणत्या दिशेला असतं? कोणत्या दिशेला असतं? पृथ्वीच्या दिशेने ना, वरून सोडल्यानंतर वरच्या दिशेने. म्हणजेच दिशा कोणती आहे त्याची? डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, खालच्या दिशेला गुरुत्व त्वरण आहे. बरोबर आहे का? गुरुत्व त्वरण कोणत्या दिशेला आहे? खालच्या दिशेला आहे, म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. त्यामुळं जी ची व्हॅल्यू, जी ची जी किंमत आहे ती नेहमी कशी असते? ऋण असते. नेहमी ऋण असते. जी ची किंमत नेहमी ऋण असते. गुरुत्व त्वरणाची किंमत नेहमी ऋण असते. मग एखादी वस्तू समजा आपण खालून वर फेकली, बरोबर आहे? एखादी वस्तू खालून वर फेकली, बरोबर, तर तिला पहिल्यांदा स्पीड मिळतो, त्या स्पीडनं ती वरती जाते. पण काही काळ गेल्यानंतर ती थांबून पुन्हा खाली पडायला चालू होते. बरोबर आहे? काही काळ गेल्यानंतर ती वरती जाऊन थांबते. का तर त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत असते किंवा गुरुत्व बल हे काम करत असतं. म्हणून त्या काही काळ गेल्यानंतर त्यामध्ये अवत्वरण म्हणजे उलट्या दिशेचं त्वरण निर्माण होतं किंवा त्यालाच मंदन असं आपण म्हणतो. अवत्वरणालाच काय म्हणतो आपण? मंदन असं म्हणतो. ते वरती गेल्यानंतर बॉल थांबतो आणि पुन्हा खालच्या दिशेने यायला चालू होतो गुरुत्व बलामुळे. कळलं? अशा पद्धतीनं वस्तू कोणतीही वरती टाकली की ती गुरुत्व बलामुळे खाली यायला चालू होते. येस. मग मुक्त पतन हा एक कन्सेप्ट आहे. फ्री फॉलिंग बॉडी. मुक्त पतन म्हणजे काय आहे? एखादी वस्तू उंचावरून कोणतंही बल, पृथ्वीचं गुरुत्व बल सोडलं, कोणतंही बल दुसरं काम करत नसेल, फक्त पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे एखादी वस्तू जर खाली येत असेल तर त्याला आपण म्हणतो मुक्त पतन किंवा फ्री फॉलिंग बॉडी असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? फ्री फॉलिंग बॉडी असं आपण म्हणतो. येते का लक्षात? यस. मग याच्यासाठी जेव्हा तुम्ही गुरुत्व त्वरण वगैरे वापरत असता, बरोबर आहे, मग जी वापरतो आपण गुरुत्व त्वरणासाठी, बरोबर आहे. मग न्यूटनची गतिविषयक समीकरणे आपण बघितलेली आहेत. त्या प्रत्येक समीकरणामध्ये ज्यावेळी पृथ्वीचं तुम्हाला गुरुत्व त्वरण दिलेलं असेल त्या प्रत्येक समीकरणामध्ये आपल्याला ऍक्सलरेशनच्या ऐवजी काय टाकायचं आहे? जी टाकायचं आहे. काय टाकायचं आहे? जी. म्हणजेच न्यूटनचं पहिलं गतिविषयक समीकरण काय आहे? v इज इक्वल टू यू प्लस एटी. बरोबर आहे? v इज इक्वल टू यू प्लस एटी. तर तेच गुरुत्व त्वरणामुळे काय होईल? v इज इक्वल टू यू प्लस जीटी होईल. येते का लक्षात? v इज इक्वल टू यू प्लस जीटी होईल. दुसरं समीकरण काय आहे? s इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. मग इथं काय होईल? s इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर. यूटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर असं होईल. बरोबर आहे? मग तिसरं समीकरण काय आहे? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस आहे. बरोबर आहे? मग तेच इथं काय होईल? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एस असं होईल. म्हणजेच जिथं जिथं तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्व बल हे समान असल्यामुळे न्यूटनच्या समीकरणामध्ये ए च्या जागी आपण जी सुद्धा वापरू शकतो. गुरुत्व बल समान असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. येते का लक्षात? बघा. बरोबर. मग वर्तुळाकार गती जी आहे, कोणत्याही वस्तूची वर्तुळाकार गती सूर्यमालेशी असेल त्यांच्याशी निगडीत जी वर्तुळाकार गती आहे त्याचा आणि क्षेत्रफळाचा जो काही नियम आहे किंवा अभिकेंद्री बल ज्या वर्तुळाकार गतीवरती काम करते, अभिकेंद्री बल
म्हणजे केंद्रकाकडे ओढून घेण्याचा गुणधर्म, म्हणून ती वस्तू गोलाकार फिरत राहते. बरोबर. त्यांचा नियम समजावून सांगण्यासाठी किंवा त्यांच्यातलं जे काही रिलेशन आहे ते समजावून सांगितलेलं आहे कोणी? केपलर. केपलर या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. केपलर या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. मग त्याचे 3 नियम त्यांना सांगितले आहेत. कोणी सांगितले आहेत? केपलरने 3 नियम सांगितले आहेत. त्यातला केपलरचा जो पहिला नियम आहे तो कशाशी निगडीत आहे? कक्षेची निगडीत आहे. कक्षेशी निगडीत आहे. त्यानं काय सांगितलं आहे? सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची कक्षा, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या समान नाभीवर असतो. बघा, समान नाभीवर असतो. काय सांगितलं आहे? हा सूर्य आहे, बरोबर आहे, आणि ही त्याची लंबवर्तुळाकार कक्षा आहे. लंबवर्तुळाकार कक्षा आहे. मग या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कायमस्वरूपी सूर्य हा या लंबवर्तुळाकार कक्षेच्या नाभीवरती असतो, फोकल पॉइंट वरती असतो. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? क्षेत्रफळाचा नियम. दुसरा नियम काय सांगतोय? क्षेत्रफळाचा नियम. हा कन्सेप्ट निरीक्षण घ्या. आयोग विचारताना हा प्रश्न जास्त विचारतो, कारण यात तुम्हाला कन्सेप्ट आहे. क्षेत्रफळाच्या दुसऱ्या नियमामध्ये कन्सेप्ट आहे. केपलरच्या दुसऱ्या नियमामध्ये क्षेत्रफळाचा नियम. कोणत्याही ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, कोणत्याही ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. काय म्हणतोय मी? समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. समजा ही त्याची फिरण्याची कक्षा आहे, कोणत्याही ग्रहाची. ठीक आहे, फिरण्याची कक्षा आहे. इथं सूर्य आहे असं आपण पकडूयात. काय आहे? इथं सूर्य आहे. ग्रह पहिल्यांदा इथं आलाय, इथून इथं येईल. ठीक आहे, इथून इथे येईल. हा जो पार्ट आहे एवढा, हे जे क्षेत्रफळ आहे, हे जे क्षेत्रफळ आहे सेम तेवढंच क्षेत्रफळ हे केवढं असेल? या क्षेत्रफळाच्या इतकं असेल. या क्षेत्रफळाच्या इतकं असेल. काय सांगते? कोणत्याही ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे इथून इथे येण्यासाठी जेवढा वेळ लागेल, हे जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढंच क्षेत्रफळ ग्रहाला इथून इथं येण्यासाठी जे वेळ लागणार आहे त्याच्यासाठी समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापेल. कळते का? बघा, समान क्षेत्रफळ व्यापेल. कळतोय का हा पॉइंट? हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. आणि पहिला नियम कशाचा आहे? कक्षेचा नियम. दुसरा क्षेत्रफळाचा नियम. हे नीट लक्षात ठेवायचं, नियम कुठला आहे. आणि तिसरा नियम कुठला आहे केपलरचा? कालावधीचा नियम. याच्यातच पुढे असेल. कोणता आहे? कालावधीचा नियम. यस आहे. केपलरचा तिसरा नियम कोणता आहे? कालावधीचा नियम आहे. बघा काय सांगितलं आहे? कालावधीचा नियम. कोणत्याही ग्रहाचा सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या कोणत्याही ग्रहाचा कालावधीचा जो वर्ग आहे, काय सांगतोय? कालावधीचा जो वर्ग आहे, कालावधीचा वर्ग आहे हा त्या ग्रहाचा सूर्यापासूनच जे अंतर आहे, सूर्यापासूनच जे अंतर आहे त्याच्या घनाला समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्याच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा जो आवर्त काल, आवर्त म्हणजे काय? पूर्ण सर्क्युलर पाथ मध्ये फिरण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याचा वर्ग
हा सूर्यापासून त्या ग्रहाचं जेवढं अंतर असणार आहे त्याच्या घनाशी समानुपाती असेल, त्याच्या घनाशी समानुपाती असेल. कळतंय का बघा. यस. मग न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय सांगतोय? विश्वात कोणत्याही दोन वस्तू कुठेही ठेवल्या, विश्वात कोणत्याही दोन वस्तू कुठेही ठेवल्या तरी त्यांच्यामध्ये काय असतं? गुरुत्व बल हे असतं, परस्परांना आकर्षणारं गुरुत्व बल असतं. आणि त्याची किंमत जी आहे, त्याची किंमत जी असते ती किती असते? त्या दोनही वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती ते जे बल आहे ते काय आहे? त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. सेम पॉइंट आपण इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये बघितलाय का बघा. Q1 Q2 बाय R स्क्वेअर बघितलेला आहे का? आठवतोय का बघा. Q1 Q2 बाय R स्क्वेअर हा पॉइंट तुम्ही बघितलेला आठवतोय का? चेक करा एकदा. यस. काय सांगतोय? जे काही गुरुत्व बल आहे विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कुठेही ठेवल्या तरी त्यांच्यात नेहमी गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. आणि ते गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते कशाशी निगडीत असते? त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाला गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामध्ये जे अंतर असेल त्यांच्या वस्तुमानाशी, त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजेच इथं A ही वस्तू आहे, त्याचं वजन किती आहे? m1 आहे आणि ती ठेवली आहे किती? R या अंतरावरती असेल, R या अंतरावरती असेल. कोणती वस्तू आहे? B. तिचं वस्तुमान किती आहे? B2. या दोन वस्तूंमध्ये असणारं गुरुत्व बल हे, या दोन वस्तूंमध्ये असणारं गुरुत्व बल हे त्यांच्या वस्तुमानाच्या म्हणजे m1 m2 च्या गुणाकाराला समानुपाती असेल आणि त्यांच्यामध्ये असणारं हे जे अंतर आहे त्याच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असेल. कळतंय का? यस. ऑनलाईन जनता कळतंय का बघा. मग विश्वातील गुरुत्व बल, विश्वातील गुरुत्व बल जे आहे ते कशाने दाखवलं जातं? G या अक्षराने दाखवलं जातं. कशाने दाखवलं जातं? G या अक्षराने विश्वातील गुरुत्व बल दाखवलं जातं. बरोबर आहे. G या अक्षराने विश्वातील गुरुत्व बल दाखवलं जातं. म्हणून हे सूत्र पुढे काय होईल तुमचं? F इज इक्वल टू त्याच्यात असणारं गुरुत्व बल जे आहे ते G m1 m2 बाय R स्क्वेअर असं त्याचं सूत्र होईल. जी काय आहे तुमचा गुरुत्व स्थिरांक आहे. काय आहे? गुरुत्व स्थिरांक. आणि या गुरुत्व स्थिरांकाची किंमत सर्वात पहिल्यांदा कोणी शोधलेली आहे? हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. आणि हा तुमचा एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. हा तुमचा सरळ सेवासाठी वगैरे एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. मग SI पद्धतीमध्ये G ची किंमत किती सांगितलेली आहे? 6.6 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, पर केजी स्क्वेअर. येते का लक्षात? बघा, पर केजी स्क्वेअर काय सांगितलं आहे? SI पद्धतीमध्ये G ची किंमत 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. येस. येते लक्षात? यस. नेक्स्ट यात काय आहे अजून? यस. हा मुक्तिवेग, एस्केप वेलॉसिटी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. एस्केप वेलॉसिटी, मुक्तिवेग म्हणजे काय?
मुक्ती वेग म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पडण्यासाठी, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पडण्यासाठी जो काही वेग लागेल त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी किंवा मुक्ती वेग असं आपण त्याला म्हणतो. मुक्ती वेग म्हणजे काय आहे? एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी जो वेग लागतो त्याला आपण काय म्हणतो? मुक्ती वेग असं म्हणतो. मग हे त्याचं सूत्र आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारलेले आहेत. व्ही एस्केप, ESC म्हणजे काय? एस्केप, मुक्ती वेग, व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r काय आहे? 2gm/r हे नीट लक्षात ठेवायचं. मग एखाद्या वस्तूचा m म्हणजे काय? वस्तुमान आहे, r म्हणजे त्रिज्या आहे, किती वरती आहे ते, आणि g म्हणजे आपलं गुरुत्व स्थिरांक आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला त्याचा नीट लक्षात ठेवायचा. व्ही एस्केप बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 2gm/r. मग एखाद्या वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तीवेग, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाण्यासाठी त्याची एस्केप व्हेलॉसिटी किती असणं गरजेचं आहे? 11.2 किलोमीटर सेकंद. 11.2 किलोमीटर पर सेकंद इतका वेग आहे आणि हा तुमचा PYQ आहे. एस्केप व्हेलॉसिटी काय आहे तुमची? एखाद्या वस्तूवरील मुक्तीवेग म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंद. आणि तेच चंद्रावर असेल तर चंद्रावरील एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? 2.4 किलोमीटर पर सेकंद इतकी आहे. 2.4 किलोमीटर पर सेकंद इतकी आहे. ठीक आहे. मग वस्तुमान आणि वजन यात काय फरक आहे? वस्तुमान आणि वजन. वस्तुमान म्हणजे काय? वस्तुमान म्हणजे एखाद्या त्या वस्तूमध्ये असणार एकूण द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान होय. म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान होय. प्रत्येक वस्तूमध्ये वस्तुमान असतेच. काय म्हणतोय मी? प्रत्येक वस्तूमध्ये वस्तुमान असतेच. मग वस्तुमान ही कशी राशी आहे? अदिश राशी आहे. काय आहे? अदिश राशी आहे. वस्तुमान ही राशी कशी आहे? अदिश राशी आहे. अदिश राशी आहे. मग वजन ही राशी काय आहे? वजन म्हणजे काय? एखाद्या वस्तूवरती असणारा गुरुत्व बलाचा परिणाम म्हणजे वजन आहे. एखाद्या वस्तूवरती असणारा गुरुत्व बलाचा परिणाम म्हणजे वजन आहे. मग वजन ही राशी कशी आहे? सदिश आहे. आपण राशी व मापन मध्ये बघितलंय. सविता, वेग, वजन, बग, बरोबर. सदिश राशी सगळ्या एकत्र कशा आहेत त्या, बरोबर. मग वजन ही राशी कशी आहे? सदिश राशी आहे. वजन ही राशी कशी आहे? सदिश राशी आहे. येते का लक्षात? यस. मग वस्तुमान, वस्तुमानाचं SI युनिट काय आहे? केजी. बरोबर आहे का? वस्तुमानाचं SI युनिट काय आहे? केजी. आणि वजनचं किती आहे? न्यूटन. किती आहे? न्यूटन हे एकक आहे. SI युनिट नीट लक्षात राहू दे. वस्तुमान SI युनिट केजी आहे, वजनचं SI युनिट न्यूटन आहे. एकदा का लक्षात? आणि जिथं जिथं केंद्रकीय गुरुत्व बल, जे गुरुत्व बल आहे ते जर 0 असेल तर त्या वस्तूचं वजन 0 असेल. काय म्हणतो मी? जर केंद्रकीय बल 0 असेल तर वजन 0 असेल. पण वस्तूचं वस्तुमान कधीही 0 असत नाही. शून्य असत नाही. नीट लक्षात ठेवा. मल्टीलायनर मध्ये हे पॉइंट विचारतील. ठीक आहे, हे पॉइंट मल्टीलायनर मध्ये विचारतील. वस्तुमानाचं वस्तुमान 0 असू शकत नाही. येते का लक्षात? यस. इथं आपण काय काय केलेलं आहे? आता हे पार्ट आपले
झालेले आहेत. ठीक आहे, बाकीचे पार्ट आपण आता फक्त लाईट राहिलेलं आहे ते आपण उद्या कंप्लीट करूया.